गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा गप्पांचा गप्पांचा. नमस्कार ठाणेकर रसिक हो. कार्यक्रमाला विलंब झाला त्यानिमित्त मी सर्वांची पहिल्यांदा माफी मागते. गप्पांचा एक मनोवेधक आणि प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारा असा हा कार्यक्रम. मी 3 गप्पांच्या वतीनं रश्मी जोशी आपणा सर्वांचं स्वागत करते आणि गप्पांचा हा 39वा कार्यक्रम आहे. तुमच्या सहकार्याशिवाय हा शक्य झालं नसतं, त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद देते. आपण टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करूया आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांचं. अभिनेता, उत्तम निवेदक, मुलाखतकार अभिजित खांडेकर यांचं. मी 3 गप्पांच्या वतीनेही तुमचं स्वागत करते. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या झी गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दलही आपले अभिनंदन मी पूर्ण 3 गप्पांच्या वतीनं आणि सर्व प्रेक्षकांच्या वतीनं आपलं करतो. गप्पांविषयी बोलायचं झालं तर आपणा सर्वांना सगळी माहिती आहेच, पण तरी सुद्धा एक छोटीशी ओळख. गप्पांचे मुख्य संस्थापक आहेत जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या संकल्पनेला उचलून धरणारी गप्पांची टीम. खरं तर ती टीम आता आपण सगळ्यांच्या परिचयाची झालीच आहे. कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे हात, आर्थिक बळ आपल्या मागे उभं असतं त्याचा उल्लेख करणं अत्यावश्यक आहे. वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे ज्यांच्या पाठिंब्यानं हा हॉल आपल्याला कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो, त्यांना मनापासून धन्यवाद. तसेच या हॉलमधली सर्व व्यवस्था, आवश्यक त्या सुखसोयी वेळेत उपलब्ध करून देणारे ओंकार कॅटरर्स यांचेही आभार. मी आता गप्पांचे संस्थापक जितेंद्र वैद्य यांना विनंती करते त्यांनी आपले प्रमुख पाहुणे श्री अभिजित खांडेकर यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन या. आज आपल्यासोबत अभिजित यांची जीवनसंगिनी सौभाग्यवती सुखदा खांडेकर पण आलेले आहेत. तर मी आपले परिचित ईशा टूरचे संचालक आणि आजचे मुलाखतकार श्री आत्माराम परब यांना विनंती करते की सुखदाताईंना मंचावर घेऊन यावे. मी आमच्या टीमचे श्री नरेंद्र फडके यांना विनंती करते की त्यांनी भेटवस्तू देऊन पाहुण्यांचं स्वागत करावं. आणि भाग्यश्री कासार यांनाही विनंती करते की सुखदा खांडेकर यांचे स्वागत करावं. ज्ञानदेव सेवा मंडळाचे खजिनदार आणि माजी उपमहापौर श्री सुभाष काळे यांना मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा गप्पांचा. अभिजित, तुम्हाला आठवत असेल रायगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सोबत सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर बी तुमचा एक फोटो काढला.
शिवाजी महाराजांनी. तर तो फोटो तो तो फोटो देण्यासाठी मी जगन्नाथ राऊळ इथे उपस्थित आहेत, तर त्यांना विनंती करते की त्यांनी तो फोटो द्यावा. मी सुलेखनकार पिनाकिल रिसबूड यांनाही विनंती करते की त्यांनी पाहुण्यांसाठी आणलेली एक खास भेटवस्तू स्वहस्ते पाहुण्यांना द्यावी. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी बसून घ्यावं, आसनस्थ व्हावं. आज आपल्यामध्ये नाटककार दिग्दर्शक श्री अरुण कदम पण आलेले आहेत, तर त्यांचंही मनपूर्वक स्वागत. उर्मिलायन या नाटकासाठी नेपथ्य या विभागामध्ये झी गौरव आणि फिल्मफेअर असे दोन्ही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तर मी टीमच्या अर्चना देशपांडे जोशी यांना विनंती करते की त्यांचंही स्वागत करावं. यानंतर टिंग गप्पांच्या कुरुणाकिनी व्यासपीठावर यावं अशी मी विनंती करते. नरेंद्र फडके, भाग्यश्री कासार, मिलिंद कोळी, शिरीष जोशी, अर्चना देशपांडे जोशी आणि मी रश्मी जोशी. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा. रसिक श्रोते हो, सगळ्यांचे आभार मानून झालेत. कळत नकळत जर कुणाचा उल्लेख करायचा राहिला असल्यास क्षमस्व. गप्पांच्या या कार्यक्रमाचे संस्थापक श्री जितेंद्र वैद्य, गप्पांची संपूर्ण टीम, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांचा हातभार लागला आहे असे सर्वांचे मोलाचे हात, आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आपण सर्व रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं पुनश्च आभार. आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आता मी आजच्या कार्यक्रमाची सूत्र आजचे मुलाखतकार श्री आत्माराम परब यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. त्यांनी सुरुवात करायच्या आधी सगळ्यात आधी मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. मला असं कळलं की तुम्ही सगळे 6:30 वाजल्यापासून इथे येऊन बसलेले आहात. गोरेगाववरून साधारण किती वाजता निघाल्यावर आपण अपेक्षित वेळेत पोहोचू याचं गणित मला अजूनही कळलेलं नाहीये. तर साधारण 5:45 ते 7 एवढा वेळ मला यायला लागला. आणि आज छठपूजा असल्यामुळे पवईचा तलाव ते मध्ये मध्ये असे अनेक टप्पे पार करत करत यायला खूप उशीर झाला आणि इथे पोचायला उशीर झाला. तुम्हाला सगळ्यांना वाट बघावी लागली, याबद्दल खरंच आमच्या दोघांकडून मनापासून माफी. पण आमच्या गप्पांमध्ये आम्ही ते जरा जास्त रंगवू असा आमचा प्रयत्न असेल. चला, माझी 2 वाक्य कमी केली. तो माझ्यातला निवेदक गप्प बसत नाही ना, म्हणून ते सुरुवात केली. ओके. सर्वप्रथम धन्यवाद गप्पांच्या टीमचे आणि जितेंद्र जोशी यांचे, की आज मला ही संधी दिली. अभिजित खांडकेकर अभिनेता, नाटककार नाही, सॉरी, बऱ्याच गोष्टी आहेत, सगळ्या तुम्हाला माहिती आहेत, तो आहेच. पण आमचा तो मित्रसुद्धा आहे. त्यामुळे आज जसं आम्ही नेहमी गप्पा मारतो तशाच गप्पा रंगतील, फक्त त्या तुमच्यासोबत असतील, एवढंच नक्की. आपण आता सुरुवात अगदी वेळेत करूया. म्हणजे एक पटापट आपण जरा प्रश्नांवर येऊया. तुम्हाला उत्तर देईन मी. मला कमीत कमी बोलायचं आहे, तुला जास्त बोलायचं. ओके. सगळेजण म्हणतात की अभिजित बीडचा, कोणी म्हणतं परभणीचा, कोणी नाशिकचा, कोणी पुण्याचा आणि आता मुंबईचा. सो तुझा हा जो बालपणाचा प्रवास आहे हा मला ऐकायला आवडेल. थोडक्यात प्रवास सांगेन, पण ही संदिग्धता कायम ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्यात यशस्वी झालोय. त्याचं कारणही सांगतो. मुळात माझा जन्म अहमदनगरचा. माझे बाबा आई दोघेही अहमदनगरचे. त्यानंतर बाबा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून काम करत असल्यामुळे जसं तुम्हाला कल्पना आहे, बँक कर्मचाऱ्यांच्या कायम बदल्या होतात. आमची बदली डायरेक्ट झाली मराठवाड्यात. त्यामुळे मी अहमदनगरवरून अत्यंत लहानपणी गेलो बीडला. त्यामुळे पहिलीपासून
इयत्ता 5वी पर्यंतचं माझं शिक्षण हे बीडला झालं. जो मराठवाड्यातला आपल्या सगळ्यांनाही कल्पना आहे, म्हणजे आजकाल अनफॉर्च्युनेटली त्याला महाराष्ट्राचं बिहार म्हटलं जातं, अशा काही गोष्टी तिथे घडतायत. पण मला ते बालपणात काही कळणं अपेक्षित नव्हतं. तुम्हाला फक्त रेफरन्स कळावा म्हणून सांगतो. 93चा जो किल्लारीचा भूकंप झाला त्यावेळेला मी लहान तिथे होतो. तर तेव्हा संचारबंदी म्हणजे काय असते वगैरे वगैरे हे त्या वयातच ते कळलं. त्यानंतर परभणीला बाबांची बदली झाली आणि परभणीला आम्ही 6 महिन्यांचं आमचं वास्तव्य होतं. पण बाबांच्या असं लक्षात आलं की आपण शक्यतो ग्रामीण भागांमध्ये जेवढं शिक्षण घेऊ तेवढं माझ्या मुलांच्या दृष्टीने कदाचित ते तितकंसं बरं असेलच की नाही, या संभ्रमात त्यांनी नाशिकची रिक्वेस्ट ट्रान्सफर मागून घेतली. आणि मग तेव्हापासून इयत्ता 6वी पासून आम्ही नाशिकमध्ये राहायला सुरुवात केली. मग ते इतकं आवडलं की आमचं ते आता कायमचं वास्तव्य नाशिक हेच झालं. आणि त्यानंतर मग माझं ग्रॅज्युएशन मी नाशिकला पूर्ण केलं, शालेय शिक्षण पूर्ण केलं. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मी आलो पुण्यामध्ये. पुणे विद्यापीठामधून संज्ञापन विभागामधून, म्हणजेच ज्याला मास कम्युनिकेशन आपण म्हणतो, तिथून मी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री घेतली. आणि त्याच दरम्यान माझा मग रेडिओचा प्रवास सुरू झाला. सो बालपणाचा सगळा प्रवास थोडक्यात सांगायचा तर असा. बाकी बोलण्यामध्ये मला काही आठवलं तर मी नक्की किस्से सांगतो त्यातले. आज सर्वांनाच तू ग्लॅमरस दुनियेमध्ये काम करतोस हे माहिती आहे, अभिनेता म्हणून. पण तू आधी युनिफॉर्म ऑफिसर होण्याची तुझी स्वप्न होती. त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. हे फार कमी जणांना माहिती आहे, किंवा मे बी एखाद दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये मी बोललो असेन. माझी फार इच्छा होती इंडियन आर्म्ड फोर्सेसमध्ये आर्मी ऑफिसर म्हणून जायची. मी NCC मध्ये सुद्धा शाळेमध्ये होतो, कॉलेजमध्ये होतो. NCC च्या आधी काय असतं, स्काउट अँड गाईडमध्ये शाळेमध्ये होतो. NCC मध्ये मी 2004 साली RD, ज्याला रिपब्लिक डे कॅम्प आपण म्हणतो, जो दिल्लीला होतो. आणि संपूर्ण देशभरातून प्रत्येक राज्यातली काही मुलं NCCतली त्याला रिप्रेझेंट करतात. तिथे सुद्धा मी निवेदक म्हणून गेलो होतो. सो माझ्यामध्ये ती आवड तेव्हापासून निर्माण झाली. आर्मी ऑफिसरचा रुबाब, त्याची लाईफस्टाईल, त्याचं राहण्याची पद्धत आणि मुळात आर्म्ड फोर्सेसचं करिअर ॲज अ व्हेरी नोबल किंवा ज्याला म्हणून एस्टीम्ड प्रोफेशन मानलं जातं. त्यामध्ये ऑफिसर म्हणून जायची खूप इच्छा होती. मी CDS म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसच्या एक्झाम्सही दिल्या, ज्या UPSCच्या एक्झाम्स असतात. आता मला सांगायला काही वाटत नाही, पूर्वी फार लाज वाटायची की गणित कच्चं असल्यामुळे मी काही फार पुढे जाऊ शकलो नाही त्याच्यात. आयुष्याची गणितं जमवता आली, पण ती गणितं कच्चीच राहिल्यामुळे अशा अनेक परीक्षामध्ये प्रयत्न करूनही मला आर्म फोर्सेस जॉईन करता आले नाहीत. पण आता मला आनंद वाटतो की मी एका अशा प्रोफेशनमध्ये जिथे मी मनात आणलं तर डॉक्टरही होऊ शकतो, मनात आणलं तर आर्मी ऑफिसरही होऊ शकतो, मनात आणलं तर एखाद्या कंपनीचा ऑफिसरही होऊ शकतो. त्यामुळे खरं तर ती एक बारीकशी खंत आहे. त्यासाठी मी काय प्रयत्न केले होते याची तुला कल्पना असेल. RD मध्ये म्हणजे रिपब्लिक डे सेरेमनीमध्ये तुला बेस्ट कॅडेटचा अवॉर्ड मिळाला, त्याच्याबद्दल ज्यांना कल्पना आहे, दिल्लीमध्ये 26 जानेवारीचा जो मोठा कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये NCCच्या विद्यार्थ्यांना विशेष महत्त्व असतं. प्रत्येक राज्यांमधून आमचं एक कंटिंजंट येतं, म्हणजे एक तुकडी येते. आता एक तुकडी समजा 150 मुलांची असेल, ज्याला आम्ही कॅडेट्स म्हणतो NCCच्या भाषेमध्ये. तर प्रत्येक राज्यामध्ये, उदाहरणार्थ कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, अशा प्रत्येक राज्यामधून जी एक तुकडी येते ती त्या राज्यातले सर्वोत्तम विद्यार्थी NCC मधले असतात. मग आता हे फक्त परेड करण्यामध्येच सगळे वाकबगार असतात का, तर ते प्रत्येक क्षेत्रामधले असतात. कारण तिथे काही सांस्कृतिक कार्यक्रम पण होतात. म्हणजे दिल्लीमधले मुख्यमंत्री किंवा जे VVIPs येतात 26 जानेवारीच्या निमित्तानं, तर हा 16 महिनाभर चालतो आणि यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम सादर केले जातात. त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कुणी नर्तक हवे असतात, कुणी निवेदक हवे असतात माझ्यासारखे, कुणी अजून कुठल्या क्षेत्रात काहीतरी कला माहिती असणारे हवे असतात. अशा याच्यामध्ये मी निवेदक म्हणून महाराष्ट्राच्या तुकडीतर्फे गेलो आणि तिथे गेल्यानंतर असं झालं की एकदा तुमचे परफॉर्मन्सेस झाले महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक वगैरे, की तुमच्या सगळ्यांमधल्या सर्वोत्तमची एक टीम बनवतात आणि त्यांचा कार्यक्रम दिल्लीत येणाऱ्या VVIPs साठी सादर केला जातो. त्यावेळेला मला असं आठवतंय, शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या, संरक्षण मंत्री होते जॉर्ज फर्नांडिस, अटल बिहारी वाजपेयी होते पंतप्रधान आणि APJ अब्दुल कलाम आपले राष्ट्रपती होते. तर माझं फार मोठं भाग्य की मला आत्मा जसं म्हणाला की त्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधलं सर्वोत्कृष्ट निवेदक ऑल ओव्हर इंडिया हे बक्षीस मिळालं NCCच्या त्या मुलांमध्ये. आणि त्याहूनही मोठं बक्षीस ज्याला म्हणता येईल ते म्हणजे 3 मूर्ती भवनमध्ये आत्ता आपण ज्या अंतरावर बोलतोय, या अंतरावर APJ अब्दुल कलामांसमोर राष्ट्रपती भवनमध्ये
आपलं हे कुठलं 3 मूर्ती भवन, जिथे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधानांचं निवासस्थान आहे, तिथे त्यांच्या समोर आणि शीला दीक्षित, जॉर्ज फर्नांडिस आणि वेगवेगळ्या देशांमधून आलेले खूप मोठे लोक यांच्यासमोर निवेदक म्हणून काम करता आलं. हे मला असं वाटतं त्याहून मोठं भाग्य होतं त्या बक्षिसापेक्षा. क्या बात आहे. मगाशी तू म्हणालास रेडिओकडे वळलास, तर तुझा जो प्रवास वयाच्या 17 वर्षापासूनच तू पहिल्यांदा मला वाटतं लोकल TV चॅनलसाठी ऑडिशन दिलीस आणि तिथून तुझा तो प्रवास सुरू झाला, रेडिओ आणि TV. त्या प्रवासाबद्दल ऐकायला आवडेल. हे फार कमी लोकांना माहिती आहे, कारण मी इतकं विस्तारानं कधी बोललेलो नाहीये त्याबद्दल. माझ्या बालवाडीच्या प्रगती पुस्तकांमध्ये पूर्वी, आता असतात की नाही मला माहिती नाही, पूर्वी शेरे असायचे शिक्षकांकडून, मुख्याध्यापिकेंकडून. तर मला अजूनही ती बाबांनी प्रगती पुस्तकं आणि सगळंच माझं जपून ठेवलंय. त्यामध्ये बालवाडीच्या याच्यामध्ये शेरा आहे, वर्गात गाणी गातो, गोष्टी सांगतो, दंगा करत नाही, असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर बहुतेक तेव्हापासून ही आवड असावी असं मी अज्युम करतोय. पण मुळात माझे बाबा हे प्रायोगिक आणि स्पर्धात्मक रंगभूमी नगरमध्ये करायचे. आत्ता कालच त्यांनी फेसबुकवर फोटो टाकला, जे मलाही माहिती नव्हतं. त्यांना चित्तरंजन कोल्हटकरांच्या हस्ते वगैरे बक्षीस मिळालंय आणि मोहन गोखले, जे आता आपल्यात नाही आहेत, पण त्यांच्या बरोबरीनं ते स्पर्धा गाजवत असत त्यावेळेला. त्यामुळे घरात नाटकाचं एक ते बाबांकडून आलेलं असावं असं मला वाटतंय. पण झालं काय, या बदल्यांच्या चक्करमध्ये मला नाटक किंवा कलाक्षेत्राला हवं तसं काम करता आलं नाही माझ्या शालेय जीवनामध्ये. मग ते कुठेतरी मनामध्ये होतं. त्यामुळे 10वी एकदाची झाली आणि एखादा वळू सुटावा तसा मी सुटलो. 11वी मी कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर कॉमर्स होतं. तर नाशिकमध्ये तरी कॉमर्सला तू प्रवेश घेतलायस म्हणजे तू अभ्यास करण्यासाठी तिथे गेलेलं नाहीयेस हे अध्यारूत असतं. म्हणजे माझा अर्धा वेळ पार्किंगमध्ये गेलाय आणि इयत्ता 12वी मी 3 वेळेला वर्गात होतो बसलेला. पहिल्यांदा जेव्हा पहिला दिवस होता, तर हे आमचाच चांगुलपणा की आपण बघूया तरी शिक्षक कोण आहेत 12वीला म्हणून. दुसऱ्यांदा काहीतरी महत्वाचं सबमिशन होतं की ज्याला तुम्ही असणं आवश्यक होतं. आणि तिसरा वेळेस फार गमतीदार आहे. मी एका मित्राला भेटायला गेलो आणि मी बाहेर पडेपर्यंत शिक्षक आले म्हणून मला बसावं लागलं. तर असं साधारण आमचं कॉलेज असल्यामुळे त्या काळामध्ये मग या स्पर्धा आणि याचा मी धडाका लावला आणि माझ्यामध्ये जी उपजत आवड होती ती बाहेर येऊ बघत होती. आणि खूप काय काय वक्तृत्व स्पर्धा असेल, कथाकथन असेल, या स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचो. तोपर्यंत आपलं बोलणं बरं असू शकतं और कोणाला आवडू शकतं हे मला जर कोणी सांगितलं असतं तर मला खरंच ते खरं वाटलं नसतं. कारण मुलं वयात येण्याच्या वयामध्ये, साधारण किशोरवयीन अवस्थेमध्ये प्रत्येक मुलाचा आवाज फुटतो, घोगरा होतो. त्यावेळेला परभणीसारख्या जागेवरून मी नाशिकला आल्यामुळे माझ्यामध्ये खूप न्यूनगंड होते. चेहऱ्यावर खूप पिंपल्स, त्यामुळे अत्यंत बारीक, काय म्हणू, अगदी काडीसारखी मान असलेला मुलगा, ज्याच्याकडे दुसऱ्यांदा कोणी वळूनही बघणार नाही. आणि त्यामध्ये बोलताना आवाज चिरकणं, म्हणजे असा झाला की लोक हसायचे. त्यामुळे मग आपण पब्लिकली बोलायला गेलो काही वर्गासमोर जरी, तरी आपलं हसं होतं, आपण फार बरे दिसत नाही. ही फार न्यूनगंड डोक्यात असल्यामुळे मी त्या काळात फार बुजलेला होतो आणि आवाज फुटत असल्यामुळे बहुतेक हा भसाडा आवाज कोणाला आवडत नाहीये या मानसिकतेत असल्यामुळे मी काही फार तसा विचार करत नव्हतो की आपल्याला या क्षेत्रात किंवा अमुक काही करूया. पण प्रायोगिक रंगभूमी जेव्हा मी सुरू केली तेव्हा एक स्वतःबद्दलचं एक भान यायला सुरुवात झाली की आपण कसंही दिसलो तरी त्याचा ऍक्सेप्टन्स जो असतो, ज्याला आपण स्वतःला स्वीकारणं म्हणतो, ते त्या दरम्यान व्हायला सुरुवात झाली. आणि मला असं लक्षात आलं की आपण वक्तृत्व स्पर्धांमध्ये जे बोलतोय इतकं बरं पण कोणी बोलू नाही शकत आहे. म्हणजे आपण चांगलं बोललो, मुद्देसूद बोललो, भले थोडंसं मध्ये विसरलो किंवा मध्ये काहीतरी आत्ता शिकायला लागेल अशा काही गोष्टी घडल्या, तर हा जो कॉन्फिडन्स आला याच्यामधून मला मग नकळत मी ऑब्झर्व करायला लागलो. तर आपल्याकडे जसे लोकल न्यूज चॅनल्स असतात तसे नाशिकमध्ये आमच्या लोकल न्यूज चॅनल्स होते, ज्याची सुरुवात गोविंदा नावाच्या एका न्यूज चॅनलपासून झाली होती, जे लोकल चॅनल म्हणून दिसायचे, ज्याच्यावर फक्त बातम्या संध्याकाळच्या वेळेत दाखवायचे आणि काही लोकल कार्यक्रम. गोविंदा, सी न्यूज, वेद न्यूज, नजर न्यूज असे अनेक, म्हणजे ऑलमोस्ट मला असं वाटतं नाशिकमध्ये 7 ते 10 लोकल न्यूज चॅनल्स होते. तर त्यातल्या काही निवेदकांना बघताना मला असं फार वाईट वाटायचं. बरं, माझं असं अजिबात म्हणणं नाहीये की पुण्या मुंबईकडची, ठाण्याकडची भाषा म्हणजे प्रमाण भाषा. प्रत्येक भाषेचा आपापला लहेजा असतो आणि त्यानुसार त्याचे उच्चार आणि हे बदलतात. पण तरी सुद्धा जे अशुद्ध मराठी बोललं जात होतं तिथे, ते बघून असं वाटायचं अरे याच्यापेक्षा मी बरं बोलतो. पण माझं वय होतं तेव्हा 16
मी होतो 11वीत. त्यामुळे आपल्या या मताला कोणीच किंमत देणार नाही हे काही तेव्हाही मला कळत नव्हतं. पण वेद नावाच्या या चॅनलला मी गेलो आणि नाटकातला जो कॉन्फिडन्स असतो त्याने मी इंटरव्ह्यूला गेलो. न्यूज कशी वाचायची हे कोणी शिकवलं नव्हतं, पण ते बघून बघून जसं जमलं तसं केलं. त्यांनी हसत विचारलं, तू काय करतोस? म्हटलं 11वीत आहे. वय काय तुझं? 16. तर ते हसले आणि त्यांनी एक व्हिजिटिंग कार्ड मला दिलं आणि म्हणाले ये उद्यापासून. आणि त्यावेळेला आत्मा मला एक वृत्तनिवेदन करण्याचे पर डे ज्याला आपण म्हणतो रोजंदारीवर आम्ही जे काम करतो त्याला, त्याचे ₹75 मिळायचे तेव्हा. आणि व्हॉइस ओव्हर जे असतात, म्हणजे आता मी समजा एखादी बातमी सांगितली, ठाण्यामधल्या अमुक अमुक सभागृहामध्ये आज गप्पांचा हा कार्यक्रम झाला, ज्याच्यामध्ये आत्माराम परब यांनी अभिजित खांडकेकर यांची मुलाखत घेतली. पाहूया सविस्तर वृत्तांत. हा अँकर बोलतोय, बरोबर, जो दिसतोय तुम्हाला. आता मग व्हिज्युअल दिसायला लागतात या हॉलमधली आणि त्याच्या मागे जो आवाज असतो त्याला व्हॉइस ओव्हर म्हणतात. ठाण्यामधल्या अमुक हॉलमध्ये कायमच चांगले चांगले कार्यक्रम होत असतात. आत्माराम परब हे एक अत्यंत मोठं नाव आणि त्यांनी अमुक केलं. याला व्हॉइस ओव्हर म्हणतात. त्याला ₹50 मिळायचे मला दिवसाला. तर त्यामुळे अरे पैसे खूप मिळायचे महिन्याला आणि असं व्हायचं की त्याहीपेक्षा ती जी मजा होती आणि ज्याला काइंड ऑफ लोकल सेलिब्रिटी म्हणता येईल असं मी व्हायला सुरुवात झालो. कारण न्यूजमध्ये दिसतो म्हणल्यानंतर महानगरपालिकावाल्यांना वाटायचं की मी पत्रकार आहे. त्यामुळे मी महानगरपालिकेच्या गेटपाशी गेलो की आतपर्यंत खबर जायची, बघा जरा जपून ठेवा वगैरे. कारण तेव्हा बऱ्याच बातम्या आणि काही गोष्टी स्टिंग ऑपरेशन सारख्या आम्ही करायचो. आणि लोकांना रिक्षावाले वगैरे मला पैसे नाही घ्यायचे माझ्याकडून. ₹3 शेअर रिक्षाला लागायचे, पण तेही अरे सर तुम्ही पाहिलं ना तुम्हाला टीव्हीवर. तर तेव्हापासून ते करायला सुरुवात झाली. सो तसा माझा शिरकाव झाला न्यूजमध्ये. आणि खरं तर मला असं वाटतं त्यावेळेला मी म्हणजे हे आत्ता बघताना मला खरं लक्षात नाही येत की इतकं कसं केलं असेल. ऑलमोस्ट 5.5 वर्ष मी वृत्तनिवेदक म्हणून काम केलंय लोकल न्यूज चॅनलला. त्यामुळे कदाचित बोलण्याचा कॉन्फिडन्स असेल किंवा शब्दांमधले चढ उतार असतील वाक्यांमधले, याचं जे बाळकडू आपण म्हणू ना, ते मला तिथे मिळालं आणि जे आजपर्यंत माझ्या कामी येतंय. त्यालाच धरून दुसरा प्रश्न, आरजे. आता खूप लोकांना आता आरजेंचे चेहरे दिसायला लागले. पूर्वी आरजेंचे चेहरे दिसायचे नाहीत. तो जे बोलतो तेच प्रमाण असायचं. सो त्याच्यामध्ये हा एक बाळबोध प्रश्न सर्वांनाच असेल की आरजे विदाऊट स्क्रिप्ट एवढं फास्ट जे बोलतात हे कसं बोलतात? म्हणजे त्याला ती उपजतच तुमच्यात ते गुण असावे लागतात. तर ते खरंच आम्हाला त्याच्याबद्दल नक्कीच कुतूहल आहे की ते कसं असतं ते. नाही, थोडक्यात सांगतो, अनेक गैरसमज पण आहेत. कारण अर्थात हे न दिसणारं फील्ड असल्यामुळे ॲक्च्युअल स्टुडिओमध्ये काय होतं हे आजकाल कदाचित सोशल मीडियावर तुम्ही पाहिलं असेल. किंवा मला खरं वाईट वाटतं, गुड मॉर्निंग मुंबई म्हणून जे काही विद्या बालनने केलं असंच आम्ही करतो असं काही नाहीये. म्हणजे तुम्ही अगदी अमीन सयानींपासून रेडिओ क्षेत्रामध्ये फार मोठी मोठी नावं ऐकली असतील. त्याचं प्रायव्हेट FM हे आजकालचं व्हर्जन, ज्याच्यामध्ये रेडिओ मिर्ची, रेडिओ सिटी असे अनेक खाजगी रेडिओ चॅनल्स आले. आता खाजगी रेडिओ चॅनल्समध्ये झालं असं की रेडिओमधला जो ठहराव होता तो त्यांनी काढून टाकला. म्हणजे थोडक्यात टेस्ट मॅचची त्यांनी 2020 करून टाकली. कारण मुळात हे माध्यम कोण ऐकतं आणि कुठल्या कारणासाठी ऐकतं याची जर आपण मीमांसा केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की मग त्यानुसार त्यात कसे बदल केले गेले. उदाहरणार्थ, टेस्ट क्रिकेट बघायला तुम्हाला 5 दिवस निवांत वेळ काढून बघावं लागतं आणि एक एक बॉल निवांत हळूहळू आणि त्याची बैठक असावी लागते, जी रेडिओला आपल्या वेळेला होती. मुळात रेडिओ याला पॅसिव्ह मीडियम म्हणतात. टेलिव्हिजन समोर तुम्हाला बसावं लागतं आणि बघावं लागतं की समोर काय चाललंय. रेडिओला असं काहीच नाही. तुम्ही तुमची कामं करत असताना कानावर जे पडतंय ते तुम्ही ऐकता आणि तुमची कामं चालू असतात. किंवा गाडी चालवताना तुम्हाला गाणी चालू असतात. हे गाणं नाही आवडलं, चॅनल बदलला, दुसरं गाणं सुरू होतं. इथे बडबडच आहे, ॲडच जास्त आहेत, आपण लगेच चॅनल बदलतो. म्हणून रेडिओला च्युइंगम मीडियम पण म्हटलं जातं. च्युइंगम चघळायला सुरुवात केल्यानंतर त्यातला गोडवा जितका वेळ टिकतो आणि नंतर थुंकून टाकावंसं वाटतं, तसंच काहीसं रेडिओचं आहे. त्यामुळे हा चॅनल बदलायला वेळ मिळू नये म्हणून मग कुत्रं मागे लागल्यासारखं पटापट बोला, ही सवय तिथून आली असावी असं माझा ऑब्झर्वेशन. सगळेच आरजे असं अशा नाही, कारण त्याचा फॉर्मॅटच असा आहे. आता तुम्ही विचार करा, तुम्ही एखाद्या कॅबमधून जाताना, म्हणजे आता तर प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये गाणी असतात. आपण आपल्या फोनची गाणी कारप्लेला वगैरे कनेक्ट करून ऐकतो. पूर्वी तसं नव्हतं. रेडिओ मिर्ची नावाने ते संच मिळायचे आणि आपण हेडफोन लावून किंवा आपल्या कारमध्ये आपण ते लावत असो. सो एखादं गाणं ऐकवल्यानंतर पटकन 2 जाहिराती ऐकवल्यानंतर जेव्हा आरजे बोलायला यायचा, त्याला हे माहिती की मी बडबड सुरू केली की हे चॅनल बदलणार आहे. त्यामुळे आमच्या त्या 40 सेकंदांच्या बडबडीमध्ये काय असावं याचे ठोकताळे असायचे. उदाहरणार्थ, चॅनलचं नाव, फ्रिक्वेन्सीचं नाव, माझं नाव,
शोचं नाव एक कॉन्टेंट ज्याच्यामध्ये 3 सीज असावेत, म्हणजे क्रिकेट, सिटी कनेक्ट, दुसरा सी आणि तिसरा काय बरं, कदाचित समथिंग रिलेटेड टू बॉलिवूड और काहीतरी कमर्शियल. हे 3 सी असले पाहिजेत बोलण्यामध्ये. इट शुड बी इंटरेस्टिंग आणि एवढं करून पुढचं काहीतरी तुम्ही हुक करून ठेवा. म्हणजे कसं, नमस्कार मी आहे अभिजित आर्य अभित, तुमच्या आवडत्या शोमध्ये ज्याचं नाव आहे ग गप्पांचा आणि तुम्ही ऐकताय 98.3 रेडिओ FM. याच्यामध्ये मी 4 गोष्टी आत्ताच कव्हर केल्या, बरोबर. आता याच्यानंतर मला बरंच बोलायचं आहे, म्हणून हे जितकं मी फास्ट करेन तेवढा मला जास्त वेळ मिळेल. तुम्हाला मी म्हटलं होतं ना, आज मी गप्पा आणि गाणीमध्ये तुमच्याशी काही प्रश्न विचारणार आहे. मला विवेक यांचा फोन आलाय, त्यांना आता थोड्याच वेळात मी लाईनवर घेणार आहे आणि ते काय उत्तर देतात याच्यावर ठरेल त्यांना मराठी ज्वेलर्सकडून आज हॅम्पर मिळतंय की नाही. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कदाचित हे हॅम्पर तुम्हालाही मिळेल. आणि हा, तुम्हाला माहिती आहे का, देवांनी 1960 मध्ये या पिक्चरमध्ये काय केलं होतं? स्टे ट्यून, थांबा मी येतो परत 4 जाहिराती. सो आता थांबा तुम्ही 2 मिनिटं, मी काहीतरी इंटरेस्टिंग सांगणार आहे. इज अ हुक तुमच्यासाठी, तुम्हाला अडकून ठेवण्यासाठी. जसं मालिकांच्या शेवटच्या भागामध्ये जर तुम्ही डेली सोप बघत असाल की अशा पॉइंटला आणून मालिका संपवतात की अरे हे दाखवलं असतं तर कळलं तरी असतं ना, आता मेलो उद्या परत एपिसोड बघावा लागेल. याला हुक करून ठेवणं म्हणतात ऑडियन्स. अदरवाईज तुम्ही ती बघून गेल्यानंतर उपयोग नाही. म्हणून ते फास्ट बोलण्याचं प्रयोजन आहे. आणि मला असं वाटतं की प्रायव्हेट एफएमच्या प्रत्येकाच्या पॉलिसीज वेगळ्या, त्यामुळे त्यानुसार त्याच्यामध्ये बदल असतात. राहिला मुद्दा मी कसा त्याच्याकडे आलो, मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं कॉमर्समध्ये नाशिकला. त्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये मी मास कम्युनिकेशन शिकण्यासाठी प्रवेश घेतला. आता वृत्तनिवेदकाची बॅकग्राऊंड असल्यामुळे आता मला इच्छा अशी होती की पुण्यातल्या नाट्यवर्तुळामध्ये आपल्याला कुठे संधी मिळते का, तिकडे आपण नाटक करूया, चांगल्या चांगल्या लोकांना भेटूया, दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करूया. पण आमचं क्षेत्र हे ऑडिओ व्हिज्युअलशी जास्त रिलेटेड असल्यामुळे मास कम्युनिकेशन, मला शॉर्ट फिल्म्स करता आल्या. त्यामुळे मी त्या काळामध्ये 20 शॉर्ट फिल्म्स स्वतःच्या माफ करा, मी असिस्ट केल्या, असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केल्या आणि माझ्या स्वतःच्या 4 शॉर्ट फिल्म्स मी डिरेक्ट केल्या. पण हे चालू असताना नाटकासाठी काही वेळ देता येईना आणि अचानक रेडिओ मिर्चीच्या ऑडिशन्स त्यावेळेला सुरू झाल्या आणि मला असं झालं, त्याला RJ हंट म्हणतात, थोडक्यात शिकार चांगल्या RJची. तर त्याला मी सहज म्हणून गेलो. बरं, वृत्तनिवेदकाकडे असणारा कॉन्फिडन्स, आवाजातले चढ उतार हे थोडंसं त्या दरम्यान 6 वर्ष केलेलं असल्यामुळे मनामध्ये होतं. फक्त इकडे काय लागतं तर रेडिओ आणि वृत्त याच्यामध्ये एक फार बेसिक फरक आहे. वृत्तनिवेदकाला खूप तटस्थपणे बातमी द्यावी लागते. नाही तर परवा ठाण्यामध्ये ऍक्सिडेंट झाला असं नाही सांगून चालत. मग याच्यात आनंद कसला आहे ना, किंवा कळलं ना, त्याचं ते तारतम्य ठेवावं लागतं. पण रेडिओमध्ये नेमकं उलटं आहे. रेडिओमध्ये तुम्ही जितके उत्फुल्ल, जितकं इंटरेस्टिंग बोलाल, आणि रेडिओमध्ये प्रायव्हेट एफएमला असे नियम आहेत की तुम्ही बातम्या नाही देऊ शकत. त्यामुळे तुम्ही कधीही बातम्या ऐकणार नाहीत रेडिओवर, म्हणजे प्रायव्हेट एफएमवर, कारण त्यांना ते नियम घालून दिलेले आहेत. उद्या मी जर गमतीत म्हटलं अरे ठाण्यामध्ये काहीतरी दंगल झाली, आग लागली तिथे, तर ते व्हायरल होतं पटकन आणि लोक पॅनिक होतात. या कारणांसाठी काही नियम घातलेले आहेत. तर त्यामुळे हा जो बेसिक फरक होता तो सुरुवातीला जुळून घ्यायला मला थोडा वेळ लागला. म्हणजे माझ्या, आपण म्हणतो ना, आय थिंक पुलंचंच वाक्य आहे, तोंडात छापखान्याचे खिळे बसवल्यासारखा तो बोलत होता गटने. पण तसंच आमचंही व्हायचं की वृत्तनिवेदकातलं आज असं झाल्यामुळे आम्ही इथे जमलेलो असताना तरी सुद्धा हे जे काही निवेदकांचे हेल असतात ते माझ्या बोलण्यामध्ये यायचे. तर ते बदलायला जरा वेळ लागला, त्या माध्यमामध्ये घुसायला, त्याची माहिती करून घ्यायला वेळ लागला. पण त्यानंतर मी ऑलमोस्ट 5-1 वर्ष पुण्यामध्ये प्रायव्हेट एफएम मध्ये, आधी रेडिओ मिर्ची आणि नंतर रेडिओ सिटीला काम केलं आणि फार मजा आली. म्हणजे मी अजूनही ते खूप मिस करतो दिवस. आम्ही तुझ्याकडून बऱ्याचदा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असताना तू जे काय केलंयस ते मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना जरा एक प्रात्यक्षिक दाखवावं आणि त्याची फार गमती जमती आहेत त्या. मला वाटतं तू त्या करून दाखवलं असतं जास्त मजा येईल सगळ्यांना. मधल्या काळामध्ये माझी सोशल मीडियावर आजकाल पॉडकास्ट होतात, आपण वेगवेगळ्या विषयांवरचे ऐकतो. अमुक तमुक नावाचा एक चॅनल आहे, त्यांनी सहज गप्पांमध्ये माझ्या असंच प्रवासाविषयी विचारत असताना व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून मी जेव्हा नाशिकला काम करत होतो, म्हणजे जेव्हा वृत्तनिवेदक म्हणून काम करत होतो, त्याच वेळेला छोट्या छोट्या जाहिरातींचे व्हॉइस ओव्हर आपण ऐकत असतो, पण आपल्याला लक्षातही येत नाही की कुणीतरी ते रेकॉर्ड केले असते, त्याच्यासाठी 4 वेळेला टेक दिले असतील. उदाहरणार्थ, प्रशांत कॉर्नरमध्ये दिवाळीची धमाल आहे, 15% पर्यंत डिस्काउंट, आजच या. हे जे आवाज असतात त्याला व्हॉइस ओव्हर म्हणतो आम्ही, त्याला VO म्हणतो, त्याचा शॉर्ट फॉर्म. आता हे व्हॉइस ओव्हर देण्यासाठी फार गमती जमती घडायच्या. म्हणजे मी त्यावेळेला कॉलेजमध्ये शिकत होतो, त्यामुळे पोरगेलासा होतो.
कुठलाही दिग्दर्शक मला एखादा बोलवायचा जो ऑडिओ प्रोडक्शन करतोय आणि नाशिकमधले जे लोकल न्यूज चॅनल्स किंवा एखाद्या जाहिरातीसाठीचा व्हॉइस ओव्हर हे माझ्याकडून करून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये गमती अशा व्हायच्या की समजा आत्माराम परब हे एका दुकानाचे मालक आहेत आणि मी त्या एका ॲडसाठी व्हॉइस ओव्हर द्यायला तयार झालोय. आता यांनी 3 लाख रुपये खर्च केलेत त्या जाहिरातीवर, तर मी त्यांना त्याच्यामध्ये 3 लाखामध्ये शूटिंग करून दिलंय, त्याचं पॅकेजिंग करून दिलंय, एडिट करून दिलंय. आता व्हॉइस ओव्हर जेव्हा रेकॉर्डिंग होतंय त्यावेळेला मी आत्माराम परबांना बोलवतो, म्हणतो या सर बघा तुम्ही रेकॉर्डिंग, तुम्हाला काय कमी जास्त वाटलं तर सांगा. तो मान असतो ना त्यांचा. मग ते येऊन बसतात. बरं त्यांना त्यातलं ओके ठो कळत नसतं, पण आपल्याला तो मान त्यांना द्यावा लागतो. त्यांना म्हणजे तुम्हाला नाही, उदाहरण म्हणून सांग. तर आता व्हायचं काय, मी ज्यांच्याकडे व्हॉइस ओव्हर द्यायचो ते स्टुडिओमध्ये त्या मालकांना बोलून ठेवायचे. बरं दुकान कसलं आहे, श्याम सिल्क अँड सारीज. ओके, त्यांच्याकडे मिळतं काय, तर लग्नाचा बस्ता मिळतो, ब्लाऊज पीस मिळतात. बरं ब्लाऊज पीस का बरं आणि कितीत मिळतात, 50 रुपयांपासून पुढे. इतकं स्वस्त, म्हणजे तुम्ही इकॉनॉमिकली याच्यामध्ये तिथे खरेदी करू शकता. आता हीच जाहिरात आहे, लग्नाचा बस्ता फक्त इथेच, ब्लाऊज पीस 50 रुपयांपासून पुढे, आजच या श्याम सिल्क अँड सारीज, काय MG रोड नाशिक, ही ॲड आहे. ओके, आता या 4 ओळी म्हणायला जो प्रोफेशनल काम करणारा माणूस आहे त्याला फार वेळ लागत नाही. 2-4 टेकमध्ये तो हा ठीक आहे, थोडं खालीवर हे ते, अरे थोडं हे झालं ते झालं, परत एक देऊन ठेव, एक सेफ्टी देऊन ठेव, काम होतं. पण आता आत्माराम परबांना ओकी ठो कळत नसलं तरी आपल्याला त्यांना दाखवायचंय की अरे काम किती केलंय, 1 तास स्टुडिओ भाड्याने घेतलंय सर, तुम्ही त्याचं भाडं भरलंय, मग ते दाखवावं तर लागेल ना. मग आम्ही काय करायचो, तो जो डिरेक्टर आहे त्याच्यात आणि माझ्यात एक अंडरस्टँडिंग असायचं, म्हणजे आम्ही काही फसवायचो नाही, पण काम केलं हे दाखवण्यासाठी. मग अभिजित रेडी सर, अभिजितला ब्रीफ दिले, तुम्हाला काही बोलायचंय का. मग आत्माराम परब आपलं नाही काही करा तुम्ही तुमच्या पद्धतीने, काय म्हणजे तसं काय नाही, आपल्याला काही कळत नाही, तुम्ही आपले हे म्हणले म्हणून मी आलो, बाकी काही तुम्ही करा. मग आपल्याला असं होतं, नाही नाही सर तुम्ही बघा सर, ऐका काही वाटलं तर सांगा, असं त्यांना सांगावं लागायचं. बरं खरं तर या नावाचं दुकान आहे बरं का नाशिकमध्ये, हां म्हणजे नथिंग डिसरिस्पेक्टफुल टू देम. तर व्हायचं काय, रेकॉर्डिंग सुरू झाली की आता मी माझी ओळ म्हणून टाकायचो, श्याम सिल्क अँड सारीज, ब्लाऊज पीस 50 रुपयांपासून पुढे, लग्नाचा बस्ता फक्त इथेच. अभिजित वो थोडा एनर्जी दे. ओके, श्याम सिल्क अँड सारीज, ब्लाऊज पीस 50 रुपयांपासून पुढे, लग्नाचा बस्ता फक्त इथेच. आता तुम्ही ना मी जे बोलतोय ते थोडं ऐकायचा प्रयत्न करा, म्हणजे न बघता माझ्याकडे जमल्यास. तर तुम्हाला लक्षात येईल की ते बारीक जरी डिफरन्स असतील तरी ते जाणवतात. तर थोडी एनर्जी वाढव म्हटल्यानंतर श्याम सिल्क अँड सारीज, ब्लाऊज पीस 50 रुपयांपासून पुढे, लग्नाचा बस्ता फक्त इथेच. नाही थोडा शाउटी ओव्हर आहे, एक काम कर थोडा लो कर, श्याम सिल्क अँड सारीज, ब्लाऊज पीस 50 रुपयांपासून पुढे, लग्नाचा बस्ता फक्त इथेच. अभिजित एक काम कर, पहला जो पार्ट है ना उसको थोड़ा एनर्जी दे, लास्ट वाला थोड़ा डाउन कर. ओके, श्याम सिल्क अँड सारीज, ब्लाउज पीस 50 रुपयांपासून पुढे, लग्नाचा बस्ता फक्त इथेच. अरे ब्लाउज पीस बेच रहे हैं, इतना कुछ नहीं, थोड़ा कम करना उसको. हाँ, श्याम सिल्क अँड सारीज, ब्लाउज पीस 50 रुपये. नहीं नहीं वो थोड़ा एक्साइटमेंट ज्यादा हो रहा है, ब्लाउज पीस है ना यार, थोड़ा कम कर. ब्लाउज पीस 50 रुपयांपासून पुढे. अरे वो लो से शुरू करना थोड़ा, ब्लाउज पीस 50 रुपयांपासून पुढे. हाँ ये अच्छा लग रहा है, अभी उसको हंस के मत कर, थोड़ा ओपन दे. ब्लाउज पीस 50, नहीं नहीं थोड़ा शाउटी हो रहा है, थोड़ा कम कर. ब्लाउज पीस 50 रुपयांपासून, 50 पे थोड़ा स्ट्रेस देना. ब्लाउज पीस 50 रुपये, नहीं थोड़ा ब्लो आया. ब्लाउज पीस 50 रुपये, अभी थोड़ा ब्लाउज पीस पे स्ट्रेस दे. ब्लाउज पीस 50 रुपयांपासून पुढे. अभी वो थोड़ा लास्ट वाला भी उठाना थोड़ा सा. ब्लाउज पीस 50 रुपयांपासून पुढे. नहीं ये गलत हो रहा है, ये नहीं चाहिए. अरे ये म्युच्युअल फंड का ऍड लग रहा है, इतना भी ये मत दे. असं करत करत त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन्स. आणि आम्हाला हे माहिती असायचं की 2 नंबरचा टेक ओके आहे, तोच लावणार आहे. पण आत्माराम परब खुश, भाई क्या काम हो रहा है, 1 घंटा वो दे रहा है बंदा, 50 टेक दिले त्याने, 50 टेक. त्या जाऊन आत्माराम परब डोळे पुसत पुसत मी घरी जायचं. तर गंमत अशी व्हायची, तर हे मी त्या पॉडकास्टमध्ये सहज म्हणून गंमत म्हणून दाखवली की आपल्याला सहज 30 सेकंद 15 सेकंद एखादा आवाज ऐकू येतो आणि असं वाटतं की हा ठीक आहे काय ॲड आहे बाबा, 15% डिस्काउंटसाठी कोण जाईल. पण याच्यामागे एवढी मोठी यंत्रणा असते आणि याच्यामागे तो झी मराठी मी मराठीचा पण एक तुझाच आवाज होता जेव्हा ते झी मराठीचा लोगो तुम्हाला जर माहिती असेल, सुरुवातीला अल्फा होतं, अल्फाचा बेसिक झी मराठीचा लोगो झाला. म्हणजे ज्या वेळेला अराउंड 2010-2013च्या दरम्यान, 2013च्या आसपास त्यांनी तो लोगो बदलला, थोडासा तिरका केला. मग ते अक्रॉस झीचे जे काही चॅनल्स होते त्यामध्ये तो बदलला. आता त्याबरोबर चॅनल कम्स विथ आयडेंटिटी.
त्यामुळे तुम्ही झी मराठीच्या मधल्या जाहिरातींमध्ये झी मराठी, मी मराठी हे जे ऐकू येतं ना, तर तो आवाज निखिल साने त्यावेळेला चॅनल हेड होते. त्यांना माहिती होती माझी बॅकग्राऊंड. ते म्हणाले, तू करशील का? मी ओके. मी झीच्या ऑफिसमध्ये होतो, गेलो. मला वाटतंय, आणि मी खरंच म्हणजे अजिबात अतिशयोक्ती नाही करत आहे, 150 टेक दिले असतील मी. कारण त्यांच्यासाठी ती आयडेंटिटी आहे ना. बरं, त्याच वेळेला मी मराठी नावाचा एक चॅनल पण होता. त्यामुळे झी मराठी, मी मराठी, नाही मी मराठी अलग मत निकाल, साथ मेले. झी मराठी, मी मराठी, नाही थोडंसं पोक्त वाटतोय, थोडं नॉर्मल यंग पाहिजे. ओके, झी मराठी, मी मराठी, नहीं थोड़ा स्माइल कम कर. जी मराठी, मी मराठी. जी का बेस थोड़ा निकाला. जी मराठी, मी मराठी. नहीं अभी थोड़ा पतला हो गया, थोड़ा नॉर्मल. जी मराठी, मी मराठी. उसमें थोड़ा प्राइड आने दे. जी मराठी, मी मराठी. आणि थोड्या वेळाने ते मराठी मराठी म्हणत काय बोलतोय हेही कळेना तोंडाला. पण अगेन म्हणजे इट इज दॅट इम्पॉर्टंट. विचार करा, तो आवाज दिवसातून 10,000 वेळा लावला जाणार आहे आणि ती चॅनलची आयडेंटिटी पुढची काही वर्ष असणार. फायनली कुठला वापरला? 2 नंबरचा. नाही मलाही आठवत नाहीये, पण असं होतं अनेकदा की पुन्हा पुन्हा ते बोलून आपण जसं म्हणतो ना की अभिनयात ती सहजता निघून जाते सतत तुम्ही एखाद्याची प्रॅक्टिस करत राहिलात तर. तर तसं अजून एक ऐकलं होतं, नदी किनारी पहिलं तिरी, तो पण एक खूप छान होता. म्हणजे पण अरे नाही, एक नाशिकचे ज्यांना ऍड गुरु म्हणता येईल, नाशिकमधले अत्यंत प्रख्यात, अजूनही त्यांचं फार मोठं नाव आहे, सुनील धोपावकर म्हणून ऍड मेकर आहेत. त्यांच्या काही जाहिराती नाशिकच्या लोकल चॅनलसाठी केलेल्या या अत्यंत आयकॉनिक होत्या. आयकॉनिक म्हणजे कसं, आता नुकतंच यांचं निधन झालं आपले ऍड गुरु पांडेंचं. त्यांच्या जशा आपल्याला माहिती आहेत ऍड्स, तसं धोपावकरांच्या ऍड्स नाशिकमध्ये सगळ्यांना माहिती होत्या, अजूनही माहिती आहेत. त्याच्यापैकी एक प्रोजेक्ट होता बिल्डिंगचा, नंदनवन नावाचा. आणि धोपावकर स्वतः व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असल्यामुळे त्यांचा आवाज असा जड होता. त्यामुळे त्या नंदनवनची जी त्यांनी जाहिरात केली होती, जी फार युनिक होती. त्याच्यात त्यांनी निसर्गरम्य त्याचे व्हिज्युअल्स दाखवले होते आणि त्याच्या मागे यांचा आवाज होता. नदी किनारी पैल तिरी नंदनवन. मला त्या बेसला जाता पण येत नाही, पण इतका असा बेसचा आवाज आणि नंदनवन म्हणण्याची त्यांची जी पद्धत होती, नंदनवन, तर ती 2-3 सेकंद फक्त नंदनवन शब्दालाच गेली असतील. तर त्यांचं एवढं मोठं नाव असताना त्यांनी मला बोलवून घेतलं. ते म्हणाले की नंदनवन अजून एक नवीन फेज निर्माण करतंय, तर त्यांना थोडं यंगर व्हॉइस हवाय. आता मी खूप केल्या ऍड्स, तर आता मला वाटते तुझा आवाज वापरून बघूया, तर तू तुझ्या पद्धतीनं कर. मी खुश. म्हणलं चला आपल्याला नंदनवनची ऍड करायला मिळते, पैसे थोडे आहेत पण करू आपण, त्यात काय. त्यामुळे उत्साहामध्ये मी व्हॉइस ओव्हरला उभा राहिलो. बरं, स्वतः धोपावकर तिथे असल्यामुळे तेच माझ्याकडून रेकॉर्डिंग करून घेत होते. नदी किनारी, तुम्ही नदी किनारी पहिलं तिरी नंदनवन. मला असं वाटलं करावं असं ना. नाही अभिजित, थोडासा ठहराव दे तुझ्या आवाजात. ओके ठीक आहे. नदी किनारी पहिलं तिरी नंदनवन. छान आल्हाददायक दृश्य वगैरे असं. नाही नाही, असं करत करत ते त्याच्यामध्ये इतके बदल सुचवत गेले की फायनली त्यांना त्यांच्याच आवाजातलं मी सेम म्हणावं अशी अपेक्षा होती ऑलमोस्ट. त्यामुळे मी जो फायनल टेक दिला तो असाच होता, नदी किनारी पहिलं तिरी नंदनवन. आणि त्यांना तोच डोक्यामध्ये आणि कानामध्ये होता. सो ती गंमत खूप आहे, पण ती खूप आयकॉनिक जाहिरात होती आणि धोपावकर सरांनी मला अगदी पहिला ब्रेक दिला होता. त्यामुळे त्यांचे आभार मानतो मी. थँक्यू. महाराष्ट्राचा सुपरस्टार या इथून तुझा ऍक्च्युली टीव्हीचा प्रवास सुरू झाला आणि तो खूप आम्ही पण पाहिला त्यावेळेला. सो तो प्रवास आता त्याच्याबद्दल तू सांगावा असं इच्छा आहे. मी रेडिओमध्ये साधारण 5-6 वर्ष होतो. तर आपल्यापैकी म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत असाल तिथे असं होतं की नाही मला माहिती नाही, पण रेडिओमध्ये असं व्हायला लागलं एका पॉइंटला, मी भले ज्युनियर मोस्ट असलो तसा वयाने अनुभवाने, तरी पॉप्युलरिटी त्या शोची एवढी होती, कारण मी मॉर्निंगचा शो करायचो. मॉर्निंग म्हणजे सकाळी 7 ते 11. तर आपलं जसं ट्रॅफिकचा पीक आवर असतो तसा तो प्राईम टाईम म्हटला जातो. जसं टेलिव्हिजनचा प्राईम टाईम आता थोडा उशिरा होत चाललाय, पूर्वी तो 7 ते 10च्या मध्ये होता की आपण घरी येतो, हातपाय धुवून जेवण करून और जेवण करताना मालिका बघतो. तसा रेडिओचा प्राईम टाईम म्हणजे सकाळी 7 ते 10. तर माझा शो सकाळच्या वेळात असल्याने आणि संध्याकाळचा अर्थात त्याची पॉप्युलरिटी एवढी होती की त्याच्यामध्ये जाहिराती खूप यायच्या. म्हणजे तुम्हाला एक गणित सांगून ठेवतो, तुम्ही एखाद्या रेडिओ चॅनलवर जर खूप जाहिराती ऐकताय आणि त्यामुळे कंटाळताय, तर असं समजा त्यांचा रेव्हेन्यू प्रचंड आहे, कारण तेवढ्या जाहिराती जर त्यांना येत आहेत, भले आपल्याला कंटाळा येत असेल,
तरी त्यांना एवढ्या जाहिराती येतात म्हणजे तेवढं उत्पन्न मिळतंय. तर माझ्या शोला खूप जाहिराती यायच्या, इतका की स्लॉट नसायचा. आणि ते काही माझं कर्तृत्व नव्हतं पूर्ण, त्या शोचं कर्तृत्व होतं. तर व्हायचं काय, एका पॉइंटला 5 वर्षांनी थोडंसं असं व्हायला लागलं ऑफिसमध्ये, की मी म्हणेन ती पूर्व दिशा. म्हणजे बऱ्याचदा सेल्सवाली माणसं मराठे ज्वेलर्सकडे जात असतील समजा, की सर द्या ना आम्हाला एखादी ॲड द्या ना. अरे नाही बाबा तुमचे बजेट्स फार आहेत. मग ते मला सांगायचे तू फोन कर ना. ते ओळखतात, ते ऐकतात तुझा शो. मग मी फोन करतो, अरे सर कसे आहात, अरे परब सर काय बऱ्याच दिवसात काय ईशा टूरची काय ॲड नाही, द्या ना आमच्या याला. अरे नाही ते दुपारचा स्लॉट देतात. अरे हो सर स्लॉट नाही आता, मी करतो ना माझ्या याच्यात ॲडजस्ट. पाहिजे तर आरजे मेन्शन द्या. नाही नाही बाबा तुमचे आरजे मेन्शन्स म्हणजे माझ्या बोलण्यामध्ये त्यांचा उल्लेख करणं. जाहिरात वेगळी, आरजे मेन्शन म्हणजे मी बोलता बोलता. आणि हा बाय द वे ईशा टूर्स तर्फे एक नवीन ऑफर आहे बरं का, तुम्ही जर काश्मीरला जात असाल तर एका कुटुंबाबरोबर दुसरं कुटुंब फ्री. बघा विचार करा. तर त्याला आरजे मेन्शन म्हणतात. तर या आरजे मेन्शन्सला जास्त पैसे लागतात. तर ते व्हायला असं लागलं की ही लोक मला येऊन सांगायला लागायची. त्यामुळे ना एक ज्याला आपण म्हणतो त्यातली मजा थोडी कमी व्हायला लागली असं मला वाटलं रेडिओमधली. आणि एका पॉइंटला बाबांचं पण असं म्हणणं होतं की तू खरं तर तुला अभिनेता व्हायचं होतं आणि तू रेडिओमध्ये आता 5-6 वर्ष अडकलायस, त्यांचे शब्द माझे नाही. पण आता तू काहीतरी अभिनय क्षेत्रात दिसला पाहिजेस, कारण रेडिओमध्ये आम्हाला कोणी बघायचं नाही, फक्त आवाजाने ओळखायचंय. तर त्यामुळे बेला फुलाची गाठ म्हणतो आपण तसं नेमकं त्याच वेळेला मी त्याच्यात थोडासा कंटाळायला लागलो. आणि त्या अस्वस्थतेच्या काळातच नेमकं महाराष्ट्राचा सुपरस्टारची अनाउन्समेंट झाली. ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगतो, हा ॲक्टिंग रियालिटी शो होता. जशा गाण्यांच्या स्पर्धा होतात तशा ॲक्टिंगच्या फार कमी स्पर्धा झालेल्या आहेत. त्यातला झीचा एक हिंदी शो होता, इंडियाज बेस्ट सिने स्टार की खोज. त्याचं हे मराठी व्हर्जन त्यांना करायचं होतं आणि त्यांना कल्पना नव्हती कितपत चालेल. पण तुम्ही जर पाहिलं असेल तर आम्ही सगळेच कलाकार आज कुठे ना कुठे काम करतोय आणि तो फारच यशस्वी झाला. तर ते त्यावेळेला त्याच्या ऑडिशन्स आल्या. माझं झी मराठी बरोबर रेडिओमुळे ऑलरेडी कनेक्शन होतं, कारण त्यांच्या जाहिराती, त्यांचे कलाकार आमच्या इथे इंटरव्ह्यूजला यायचे, त्यामुळे ते ओळखायचे मला. त्यामुळे मी म्हणलं मलाही ऑडिशन द्यायची. अरे मला माहिती नव्हतं तू ॲक्टिंग करतोस. म्हणलं मलाही माहिती नाही पण मी प्रयत्न करतो. सो म्हणून मी ऑडिशन दिली, माझं सिलेक्शन झालं आणि कदाचित आधीचं जे काही ट्रेनिंग असेल प्रायोगिक रंगभूमीचं जी नाशिकला मी करत होतो ते कामी आलं असेल. त्यामुळे मग त्याच्यामध्ये होत होत मी टॉप 3ला जायच्या आधी एलिमिनेट झालो. हां, म्हणजे आता मी गेलो आणि उरलेले टॉप 3 असं 4 नंबरला मी त्याच्यातून बाहेर पडलो. पण पुन्हा एकदा म्हणजे आज जर मी बरं काम करतोय असं वाटत असेल तर त्याचा पुन्हा एकदा तोच अर्थ आहे की रियालिटी शोज आर लाईक स्टेपिंग स्टोन. तुम्हाला एक पायरी असते किंवा एलिव्हेटर असतो, एक तुम्ही पटकन पुढे जाता. त्याचा फायदा मला निश्चित झाला. अभिजित खांडकेकर म्हटलं की सगळ्यांनाच माहीत असलेलं कॅरेक्टर म्हणजे गॅरी, गुरुनाथ सुभेदार, म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको. ही 4.5 वर्ष चाललेली मॅरेथॉन मालिका, ज्याच्यामुळे तू घराघरात पोचलास. ह्याचे अनेक किस्से आहेत. तुझा फक्त या विषयावरती एक अख्खा शो करू शकतो, एवढे किस्से आम्ही ऐकलेत. सो प्रेक्षकांना ऐकायला आवडतं. हे सोपं आहे. सांगा म्हटलं की तुम्ही विचारा मला, हे काय निवेदक आहेत हे, या तुम्ही जरा माझ्या निवेदनाच्या वर्कशॉपला. सांग ना किस्से तुम्ही. तुम्ही लवकर आला असतं तर झालं असतं. हो ना, फारच हो. आमच्यात ते छठ पूजेमुळे आज म्हणजे आम्ही असे तरंगत होतो ट्रॅफिकमध्ये. नाही हरकत नाही. माझ्या नवऱ्याची बायको माझ्या आयुष्यातला फार महत्त्वाचा टप्पा होता. ऑनेस्टली मी आधी त्या मालिकेला म्हटलं होतं. त्याची 2-3 कारणं होती. त्या दरम्यान म्हणजे माझी या प्रियाला प्रीत कळेना ही माझी पहिली मालिका मी जेव्हा केली, तर डेली सोपचं रुटीन इतका धबाडका असतो ना की त्यापेक्षा चित्रपट, नाटक करून तुम्हाला आनंद जास्त मिळतो. डेली सोप करूनही मिळतो, पॉप्युलॅरिटी आहे, पैसा आहे, आनंदही आहे, पण धावपळ पण तेवढीच आहे. तर ती माझी पहिल्या मालिकेत खूप झाली, माझी या प्रियाला प्रीत कळेना. आणि त्यामुळे की काय, आणि त्यानंतर जे काही चित्रपट मला मिळत होते, मी नाटक करत होतो, मी निवेदन करत होतो कार्यक्रमांचं. त्यानंतर 6 वर्षांनी मालिका करण्याचा योग आला. 6 वर्ष पहिल्या मालिकेनंतर एक्सक्यूज मी. तर त्याही वेळेला आपल्या आपल्या डोक्यामध्ये एक असतं ना की अमुकचा सिनेमा म्हणजे थोडा वैचारिक सिनेमा, अमुकचे सिनेमे म्हणजे थोडेसे थिल्लर विनोदी सिनेमे, कमरेखालचे विनोद. तर ते माझ्या डोक्यातही थोडंसं होतं. नंतर ते का बदललं तेही मला सांगायला आवडेल. तर त्यामुळे पहिल्यांदा माझ्या नवऱ्याची बायको असं म्हणल्यानंतर मला वाटलं ते दोघात तिसरा, आता सगळं विसरा प्रकारातले चित्रपट असतात ना, तर ते कदाचित त्या प्रकारची विनोदी काहीतरी आहे आणि मी का बरं यांना वाटलो असेल. मी तर काही तसं विनोदी अभिनय
कधी केलेलं नाहीये. तर त्यामुळे मी सुरुवातीला काही न ऐकताच त्यांना म्हटलं, "नाही, नाही, नको, मी जरा बिझी आहे, आता नाही करू शकत मी." मग कालांतरानं असं झालं, की 1-2 प्रोजेक्ट्स मी करणार होतो, ते बारगळले आणि मला असं लक्षात आलं, आपण जाऊ दे, यांना कशाला नाही म्हणतोय. बाय द टाईम मला त्यांनी ब्रीफ केलं होतं. कॅरेक्टर काय आहे? कशी मालिका असणार आहे? आपण ती काही विनोदी करायला नाही जाणार, पण ती नर्म विनोदी असेल, हलकी-फुलकी असेल, लोकांना आवडेल आणि ती काही अशी थार कॉमेडी वगैरे असं काही नाहीये. त्यामुळे मनामध्ये माझ्या थोडं द्वंद्व होतं, घेऊ की नको? अखेर मी त्यांना होकार कळवल्यानंतर मला असं वाटतं माझ्या आयुष्यातला तो सगळ्यात महत्त्वाचा, वन ऑफ द महत्त्वाचा निर्णय होता. कारण ती नसती तर आज कदाचित मी वेगळीकडे असतो. पण त्या मालिकेनं जेवढं दिलंय मला, पैशांच्या स्वरूपात, लोकप्रियतेच्या स्वरूपात, एक अभिनेता म्हणून खूप शिकायला पण मिळालं. आणि मुळात कॅरेक्टर निगेटिव्ह असूनही इतकं प्रेम लोकांचं मिळू शकतं त्या कॅरेक्टरलाही, हेही कळलं. आणि त्याचबरोबर आपल्या समाजातल्या किती वेगवेगळ्या वृत्ती प्रवृत्ती असू शकतात. म्हणजे आज तुम्हाला गंमत सांगतो, झी मराठी अवॉर्ड्समध्ये आम्ही नेहमी विचारायचो, आम्हाला का नाही देत तुम्ही बेस्ट मालिका म्हणून? तर बाहेर खयालीपणाचा पुरस्कार करणारी मालिका, याला कोण पुरस्कार देईल ना? अर्थात हे कधी झीने ऑफिशियली सांगितलेलं नाहीये, मी माझं वैयक्तिक मत सांगतोय. तर आज माझा सुद्धा सर्वोत्कृष्ट नायक यासाठी तुम्ही विचारच नसता करू शकला त्या भूमिकेसाठी. कदाचित खलनायक म्हणून मला मिळालंच म्हणजे त्याच्यामध्ये. पण आपल्याकडे या वृत्ती आहेत आणि ती लोकांना आवडण्याचंही कारण प्रत्येकाने या आपल्या समाजामध्ये कुठे ना कुठे पाहिल्यात. आता ते चांगल्या, वाईट, बरोबर, नाही हा नंतरचा भाग. पण त्याची किती गंमत असावी हे मला या मालिकेच्या निमित्तानं कळलं आणि अजूनही कळतंय. ते कसं ते मी सांगतो थोड्या वेळात. हुक करून ठेवलंय तुम्हाला मी. तर या 4.5 वर्षांच्या काळामध्ये अनिता दाते, रसिका तवडगावकर, अशा अनेक चांगल्या चांगल्या कलाकारांबरोबर आमची खूप चांगली भट्टी जमली. मुळात गावाकडून आलेली एक स्त्री आणि ती जशी राहतेय गावंढळ, किंवा तिला शिक्षणाचा गंध नाही, ती या आमच्या हायफाय सोसायटीमध्ये शोभून दिसत नाही, म्हणून खरं तर एका ऑफिसमधल्या कलिगला सतत जवळ ठेवणारा हा गुरुनाथ सुभेदार, किंवा तिच्या प्रेमात पडलेला, की ती जवळ असल्याने मला यंग असल्यासारखं वाटतं, एवढंच ते कॅरेक्टर होतं. याच्या पलीकडे रोहिणी निनावे ज्या आमच्या लेखिका होत्या सुरुवातीला, नंतर काही बदलत गेले लेखक, त्यांनी मला एक खूप छान त्याचं वर्णन करून सांगितलं होतं. लवेबल बास्टर्ड म्हणजे मराठीमध्ये सांगायला गेलं तर आपल्याकडे काही वृत्ती असतात बघा, की हा ना गोड आहे पण हरामखोर आहे हा स्वभावाने, किंवा उलटं, की हा हरामखोर आहे पण कसला मस्त यार हँडसम आहे, असं ते कॅरेक्टर आहे. म्हणजे लोक तुला हेट नाही करू शकत, त्यांना एक सतत काय राहतो यार मस्त पण हरामी आहे हा, हे जे वाटतं ना, तसं ते कॅरेक्टरबद्दल वाटलं पाहिजे आणि ते तितकंच उत्तम लिहिलं गेलं आणि तितकंच उत्तम दाखवलं गेलं. पण आता गंमत अशी झाली, मालिका जशी सुरू झाली तसतसं गुरुनाथ सुभेदार मधला हा बाहेरख्यालीपणा लोकांना जास्त आवडायला लागला, जो खरं तर नव्हता. तो एवढाच मर्यादित होता, की त्याची ऑफिसमधली एक कलीग आहे आणि ती यंग आहे, त्याच्याहून वयानं अर्ध्यांची असल्यामुळे कदाचित त्याला ती जास्त आवडते राधिकापेक्षा. पण नंतर अजून एक स्त्री आयुष्यात आल्यामुळे हा कसा हा तर बाबा गुरुनाथ सुभेदार असं होत गेलं आणि चॅनलनी ते मनावर घेतलं. त्यामुळे 1, 2, 3 मला तर आता आठवतही नाही किती स्त्रिया आणल्या आयुष्यामध्ये, इतपत की ते माझ्या खऱ्या आयुष्यामध्येही मी तसाच आहे की काय असं वाटायला लागलं. म्हणजे एकदा सुखदा आणि मी आमच्या बिल्डिंगच्या बाहेर गोरेगावला आम्ही जिथे राहायचो पूर्वी, तिथे काहीतरी होतं, तर एक आजोबा आले. "अरे इथे राहता का तुम्ही? अरे वा, बघतो बरं का आम्ही ते तुमची मालिका." "हो, थँक्यू काका." "हे माझी मुलगी, फोटो काढ." "काय फोटो काढ." ओळखलं का कोण आहे?" ओळखलं." आणि ती मुलगी काही ओळखत नसते, पण तरी त्यांना काढायचा असतो फोटो. "या कोण? आम्ही बघतो बरं का ते काय शनाया, शनाया तुमची कोण आहे? या कोण?" म्हणलं, "या माझ्या मिसेस आहे." "अच्छा, आता या असतात का?" या असतात का मग याच आहेत म्हणलं. ते काही लायब्ररीतलं पुस्तक नाही मी आता 2 महिन्यांनी बदलू कंटाळा आला. असं नाहीये. तर तसे खूप प्रसंग मग आयुष्यामध्ये या मालिकेच्या निमित्तानं घडले. अ, ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. त्याचे गावागावांमध्ये, शहरा-शहरांमध्ये बऱ्याचदा असं होतं, की त्यावेळेला मला जितकं ऐकून माहितीये, झी मराठीचा ऑडियन्स हा बऱ्यापैकी शहरी होता. कारण प्रमाण भाषा त्याच्यामध्ये वापरली जायची. त्यानंतर झी मराठीनं वेगवेगळ्या प्रांतातली भाषा आणायला सुरुवात केली मालिकांमध्ये. जसं आमच्या मालिकेमध्ये नागपुरी भाषा होती. लागिरं झालंजीमध्ये सातारची भाषा होती. तुझ्या आता जीव रंगालामध्ये कोल्हापूरची भाषा होती. आणि लोकांना तो लहेजा पण आवडायला लागला. तर त्यामुळे नागपूरकडच्या लोकांना तर आम्ही पण नागपूरचे बरं का. तर मला काही कळायचं नाही. हां, मग? नाही तुम्ही पण ना? तर इतकं ते खरं वाटायचं त्यांना, की हे पण नागपूरचेच आहेत बहुतेक. की अहो राधिकाला त्रास देऊ नका बरं का, आमचं लक्ष असतं वगैरे. तर त्या निमित्तानं इतके अनुभव आले. मला आठवतं एकदा काहीतरी झालं. मी एका टोल नाक्यापाशी
माझ्या मागे एक जण खूप हॉर्न वाजवत होता. तर त्याला मी फक्त हात दिला तर तो काहीतरी भडकला. रस्त्यात अशी बाचाबाची होते ना, तर मी गाडी थांबवली. मी गाडीतच होतो. तो आला आणि अरे तुम्ही अरे सर काय मी म्हटलं का बरं फ्लॅशलाईट अरे तुम्ही अरे तर त्यांच्या मागच्या गाडीमध्ये त्यांच्या मातोश्री बसल्या होत्या, वयोवृद्ध होत्या थोड्याशा. तर त्यांना वाटलं आमच्यात काहीतरी भांडण चालू आहे म्हणून त्या आल्या. अरे कशाला माझ्या पोराला त्रास देतोस, तिथं त्या राधिकाला छळतो, इथं माझ्या पोराला छळतो. तर बरं आम्ही दोघंही भांडण सोडून हसायला लागलो. की अहो आजी काही नाही झालेलं, काय भांडत नाही तुमचा पोरगा, नको बाबा तू याच्या नादाला लागू, हा लय ते लफडी करतो वगैरे असं करत. बरं सुखद आणि मी एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये गेलो. काहीतरी बरं नव्हतं तिला की मला आणि त्या टेस्ट करून घ्यायच्या होत्या. तर आम्ही आपल्या काउंटरला उभे होतो. किती बिल झालं काय? ठपकन पाठीमध्ये एक धबाटा बसला. मला वाटलं कुणी ओळखीतलं. अरे काय बऱ्याच दिवसांनी आत्मा असं करून भेटला असेल. एक कुणीतरी अनोळखीच बाई होत्या आणि जोरात फटका मारला रे. तर मी कसं हॅलो तुम्हीच ना ते कुरनात हा जरा बरं वागा आणि त्या तर ते खरं लोकांना वाटायचं इतपत होतं आणि या 4.5 वर्षामध्ये म्हणजे असे अनेक प्रसंग आहेत. पण चांगले पण म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, की मालिकेचं प्रतिबिंब हे समाजाचं प्रतिबिंब असतं असं आपण म्हणतो आणि सेम चित्रपटांमध्ये सुद्धा आपण बोलतो आणि उलटं सुद्धा मालिकेमुळे सुद्धा समाजामध्ये काही बदल घडू शकत असतील. हे पण आम्हाला बघायला मिळालं. उदाहरणार्थ अनिता आणि आम्ही अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं महाराष्ट्रात सगळीकडे फिरायचो. तर आम्हाला अनेक बायका तिच्या गळ्यात पडून रडताना दिसल्या. एक दोघींनी तिला स्पष्टपणे सांगितलं, की मला घरामध्ये काही किंमत नाही. माहेरचे आता मला विचारत नाहीत कारण आता मी इकडची झाली आहे म्हणून. मुलं मला किंमत देत नाहीत. नवरा त्याच्या कामात असतो आणि मला कसलीच किंमत नसल्याने मी ऑलमोस्ट डिप्रेशनमध्ये गेले होते. मी घरीच बसून असायचे. त्यामुळे माझं स्वयंपाकाचंही कोणाला कौतुक नव्हतं. माझं म्हणजे घरात काही किंमतच नव्हती. पण मी तुमचं पाहिलं आणि मला बळ आलं आणि मी माझा बिझनेस सुरू केला मसाल्यांचा. आणि असे गृहोद्योग अनेक बायकांनी त्या निमित्तानं सुरू केले आणि मला असं वाटलं की या विनोदाच्या पलीकडे सुद्धा मोटिवेशन इतकं मोटिवेशन दिलंय. ते कुठपर्यंत मालिका संपल्यानंतर आत्ता 2 वर्षांपूर्वी मला झी5 हा जो OTT प्लॅटफॉर्म आहे झी मराठीचा झीचा त्यांच्याकडून फोन आला की फॅन्स मीट अँड ग्रीट म्हणजे जसं आता आपण गप्पा मारायला भेटलोय त्याच्यासाठी तुम्ही आणि अनिता येऊ शकाल का? ओके येतो. पण कशासाठी? माझ्या नवऱ्याची बायको. झालं ती मालिका संपून बरीच वर्ष झाली. तर म्हटलं असेल बाबा काहीतरी आजकाल पॉडकास्टमध्ये करतात तसं. म्हटलं बरोबर ठीक आहे असेल. कुठे जायचंय? साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिकेमध्ये झीचं जे नेटवर्क आहे जसे आपल्याकडे झी मराठी, झी बांगला, तर आफ्रिकन खंडामध्ये झी झोंके नावाचा चॅनल आहे ज्याच्यावर झुलू लँग्वेजमध्ये ही मालिका डब करून दाखवण्यात येते. आणि हे तुम्ही YouTubeवर बघू शकता. झी झोंके आणि माझ्या नवऱ्याची बायको टाका, तुम्हाला मिळेल ती लिंक. आणि मी पाहिलं आणि मला असं झालं, नावं तीच ठेवली आहेत. पण तिथल्या भाषेमध्ये त्यांनी ते डब केले, जसं आपण साऊथच्या फिल्म बघतो. त्यामुळे आत्तापर्यंत ही मालिका रिक्रिएट झाली आहे. बांगलामध्ये, पंजाबीमध्ये खसमाणू खाणी नावाने, कन्नडामध्ये सुबलक्ष्मी संसारम नावाने आणि अजून कुठल्या तरी 2-3 याच्यामध्ये आय थिंक टोटल 5 भाषांमध्ये याचं रूपांतर झालेलं आहे. त्यातली एक झुलू. तर मला असं वाटतं की म्हणजे एक तुमचं काम म्हणजे मला बघतोय काय ते तुम्ही माझ्या नवऱ्याची बायको आहे तर मला सुद्धा आपण काही असं कमीपणाचं काम करतोय की काय असं पण फिलिंग यायचं रे कधी कधी. पण तसं नसून इतका आनंद इतक्या जगभरातल्या प्रेक्षकांना आणि आता तर भाषा हे पण काही माध्यम राहिलेलं नाहीये. तर फार आनंद वाटतो की प्रेक्षकांचं प्रेम इतकं मिळतं आणि त्यामुळे ही ओळख आमची पण एक क्षण आहे, आमच्याकडे पण एक क्षण आहे असा तुला. हा 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 हो 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 नाही ते कायम होतं. बरं हे आता म्हणजे आपल्यातलं सौजन्याची दरवाजे थोडेसे किलकिले करून मी हे बोलतोय. व्हायचं काय आता आपल्यामध्ये जर कोणी धूम्रपान करणारा असेल तर आता तो एक असा सतत शोधत असतो ना की कंपनी द्यायला कोण आहे. तर एवढं केलं की दुसऱ्याला कळतं हा चल चल किंवा तंबाखू खाणारे असतात तर ते हा चल चल मग पटकन जातात. किंवा नाशिकला आमच्या पद्धत आहे चहा असेल तर एवढंच करतात. कळलं चहा प्यायला चलताय का एवढंच करतात. तर तसं आपला माणूस जेव्हा एखादा रिलेटेबल असं नाही अरे हा मित्र आहे 2 मिनिटं जरा एक बिडी मारून येऊ. तसे मला काही लोक भेटायचे एअरपोर्ट पासून अशा जाहीर कार्यक्रमांमध्ये आणि त्यांना मी आपलासा वाटायचो फक्त एका कारणामुळे. ते येऊन मला म्हणायचे सर आपलं पण तुमच्यासारखं आहे बरं का.
तर मला सुरुवातीला काही कळायचं नाही. आपलं पण तुमच्यासारखं आहे म्हणजे मला वाटायचं काय मी पण नाशिकचा आहे, मी पण गोरेगावमध्ये राहतो असं असेल. आपली पण शनाया आहे बरं का सर. तर मला सुरुवातीला कळायचं नाही याच्यावर काय रिॲक्ट होऊ. म्हणजे अरे वाह! काँग्रॅच्युलेशन्स म्हणू की काय म्हणू? तर असे अनेक किस्से व्हायचे आणि त्यांना समहाऊ मी त्यांच्या बिरादरीतला वाटत असावा. बरं आता ही गोष्ट अशी आहे की सहन होत नाही सांगता येत नाही कोणाला. हे काही मर्दुमकीने सांगण्याची गोष्ट नाही ना जर असेल कोणाचं तर. तर कसं सांगायचं? तर या पद्धतीने त्यांना मी खूप जवळचा वाटायचो. एक किस्सा सांगतो. पुण्याच्या जवळ आय थिंक भोरच्या इकडे आम्ही शूट करत होतो आणि खेड शिवापूरला आम्ही जेवायला आलो एका रेस्टॉरंटला. तर तिथे जेवायला ऑलरेडी लोकं आलेली होती. त्यातल्या काहींनी ओळखलं. जेवण झाल्यानंतर फोटो-बिटो सुरू झाले. एक कपल आलं. आता एव्हाना मला सवय झाली होती. तेव्हा तो, "सर, आमचं पण तुमच्यासारखंच आहे बरं का." "अरे वाह! वाह! मस्त, मस्त. तुमची पण शनाया आहे का?" तर तो लाजायला लागला. "नाही, नाही." म्हटलं, "काय? त्यात काय एवढं? असते की. त्याला काय तुमची पण शनाया आहे का?" कारण बऱ्याचदा ना बायका पण मला सांगायच्या, "हां, आहे यांची एक शाळेतली शनाया." एक गमती-गमतीत असतं ना नवरा-बायकोत कोणीतरी एक असते, ही मेली फार यांच्या जवळ-जवळ सतत वगैरे. तर तसं असावं काही म्हणून मी त्यांना विचारलं, की "काय तुमची पण शनाया आहे का?" "नाही, नाही, हीच शनाया आहे." तो वहिनींना घरी सोडून हिला घेऊन जेवावयास आला होता आणि बेलापुलाची गाठ मीच भेटलो, त्याचा आदर्श. तर काय बोलणार आता? तर असे खूप किस्से झाले आणि खूप गमती-जमती. त्यामुळे अजूनही मला कोणी भेटलं तर अजून म्हणजे शनाया वगैरे बघता बरं का तुमचं. तर मला थोडी गंमत वाटते. पण आय थिंक ते कॅरेक्टर इतकं पॉप्युलर झाल्याचीच ती पावती असावी. तेच ना, आमच्या घरामध्ये सुद्धा माझी आई जेव्हा गुरुनाथ सुभेदार दिसायचा, तेव्हा "काय मेल्या किती पोरी वयो" असं करून हे करायचे आणि जेव्हा घरी आला होता पहिल्यांदा तेव्हा ह्याने सांगितलं, की "मी तसा नाही आहे मी. हे मी फक्त काम करतो." म्हणून मुद्दाम सुखवताला घेऊन गेलो. याच असतात आता. हां, असं. तर ती खरंच पावती होती ती. आतापर्यंत तुला अनेक सन्मान, पुरस्कार अनेक वर्षात तुला बरंच काय-काय मिळालं. पण असे काही अविस्मरणीय प्रसंग आम्हाला ऐकायला आवडतील. एक तर अलीकडचाच आहे. आशाताईचं मुलाखत घेतली होतीस तू. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन असे काही प्रसंग आहेत का जे आम्हाला शेअर करायला आवडतील? वृत्तनिवेदक म्हणून काम केल्यामुळे, म्हणून काम केल्यामुळे मला असं वाटलं, की तेव्हा कधी मी विचार केला नव्हता, की आयुष्यामध्ये निवेदक म्हणून माझं करिअर घडू शकेल. मी खूप काळ जेव्हा अभिनयात प्रयत्न करत होतो, ज्याला आपण स्ट्रगलिंग डेज म्हणतो, पहिली मालिका मिळाल्यानंतर, आधी, त्या दरम्यान, अगदी आत्तापर्यंत काही वर्षांपूर्वीपर्यंत, निवेदन हे मी पॅरलल फील्ड म्हणायचो. उदाहरणार्थ आता आत्माराम हा पूर्वी काय समजा टुरिझममध्ये आला, तर फोटोग्राफी हे त्याचं पॅरलल प्रोफेशन आहे. सहज मिळाला कार्यक्रम केला, असं होत असावं. तर तसं माझ्या बाबतीमध्ये अभिनय मूळ मिळतोय का? म्हणजे मालिका, चित्रपट, नाटक आणि मग कुणी निवेदनाचा कार्यक्रम विचारला तर मी करायचो. नंतर ते असं होत गेलं, की अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे बरं बोलणाऱ्यांची वानवा आहे. त्यात बरं मराठी बोलणाऱ्यांची अजूनच वानवा आहे. त्यात बरं मराठी बोलून निवेदन करू शकतील एखाद्या कार्यक्रमाचं आणि ती सूत्र सांभाळू शकतील, याचीही वानवा आहे. आणि मी हे माझा मोठेपणा म्हणून सांगत नाहीये, ही खंत म्हणून सांगतोय, की मुळात मराठी भाषेच्या गमती-जमतींवर आपण येऊ कदाचित, त्याचे तर फारच किस्से आहेत माझ्याकडे. पण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, की शुद्ध मराठी भाषेमध्ये एक 5 मिनिटं सुद्धा आपल्याला बोलता येत नाही. त्यामध्ये इंग्रजी शब्द येतात. एखाद्या कार्यक्रमाचं निवेदन करताना स्टेजवर आल्यानंतर पाय लटपटायला लागतात, घशाला कोरड पडते. त्यामुळे नकळत सवयीने करत गेलेल्या हां, ठीक आहे, हे आपलं पॅरलल प्रोफेशन आहे. याचं इतकं मुख्य प्रवाहामध्ये रूपांतर होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. आणि त्या निमित्तानं मला फार चांगल्या-चांगल्या संधी मिळाल्या. उदाहरणार्थ सारेगमप सारख्या कार्यक्रमाचं निवेदन असेल, हे जे ए-पी-जे अब्दुल कलाम आणि यांच्यासमोरचं असेल, याने ना नकळत एक कॉन्फिडन्स माझ्यातला जरा वाढला, दुणावला असं मी म्हणेन. त्यानंतर सुधीर गाडगिळांसारख्या मुलाखतकारांच्या जेव्हा मी मुलाखती बघायचो, तर मला असं वाटायचं, बापरे! शरद पवार साहेबांची मुलाखत घेतली, आशाताईंची मुलाखत घेतली आहे. तर हा माणूस काय लेव्हलचा असेल ना? त्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्याबरोबर एका स्टेजवर बसून त्यांना म्हणतोय, की "का हो तुम्ही कधी खोटं नाही बोलत का?" आणि कसं विचारू शकतो असा हा माणूस? पण नंतर या निवेदनाची आवड निर्माण होत गेल्यामुळे तशा संधी पण मिळत गेल्या आणि मग हळू आपण आपल्या चुकांमधून, अनुभवांमधून शिकतो. तसं हे निवेदनाचे अनेक कार्यक्रम मी केले. त्यातला जसा तू उल्लेख केलास, ज्याला वन ऑफ द म्हणजे परमोच्च क्षण म्हणता येतील, की याच्या पलीकडे काय पाहिजे अजून? आशाताईंची मुलाखत घेण्याचा योग आला. त्यांच्या घरी गेलो. आमचा मित्र आहे दिव्येश बापट.
ठाण्यामध्येच केदार बापट त्याचे वडील आणि ते फार उत्तम कार्यक्रम त्यांचं आयोजन करतात. नाटकांचे दौरे, महेश काळेंचा पण कार्यक्रम मी त्यांच्या थ्रूच त्याचं निवेदन केलं. अशा त्यांची मुलाखत घेतल्या, गप्पा मारल्या आणि इतक्या साध्या आहेत त्या की काय विचारू. म्हणजे मला त्यांना मी पहिली आठवण सांगितली. म्हटलं, नाशिकला तुमचा जेव्हा कार्यक्रम झाला होता आणि गाडगिळांनी मुलाखत घेतली होती, मी शाळेत होतो आणि मला अजून आठवतंय त्यावेळेला मी कुठल्या कुतूहलानं गेलो होतो त्या कार्यक्रमाला. तर अशा ते किती मोठ्या ते मला तेव्हा माहिती असायची काही कल्पना नसावी, पण त्यांच्या हातामध्ये हिऱ्यांचं ब्रेसलेट आहे असं मला कोणीतरी सांगितलं होतं आणि तोपर्यंत मी खरा हिरा पाहिला नव्हता. तर मला असं होतं आपण कार्यक्रमाला जाऊ, आपल्याला हिरा बघता येईल. तर मला आईने सांगितलं होतं, अरे खरा हिरा असा लांबून लखलखतो आणि त्यांच्या हातात आहे ना, तर त्या अशा गाताना असा हात वर करतात ना, तर तो चमकतो एकदम. तर माझ्या डोक्यामध्ये बालबुद्धीनुसार तेच होतं. तर मी त्यांना तो प्रसंग सांगितला आणि त्या मुलाखतीची सुरुवातच अशी केली. म्हटलं, मी त्या कार्यक्रमाला तुम्हाला बघायला या उद्देशानं आलो होतो की मला लखलखता हिरा बघायला मिळेल. पण आता जसजसं वय आणि समज वाढत गेली तेव्हा मला कळलं की खरा हिरा कुठला चमकत होता त्यावेळेला स्टेजवर. सो निवेदनाच्या क्षेत्रात सुरुवात केल्यानंतर मान सन्मान पुरस्कार खूप मिळाले असतील. निवेदक म्हणून कधीच नाही, पण आत्ता सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक मिळाला. पण मला त्याचं अजिबात वाईट वाटत नाही एका गोष्टीसाठी, कारण मी जे निवेदनाचे धडे घेतलेले आहेत किंवा मी जे मानतो त्याच्यामध्ये एक सूत्र मी नेहमी पाळतो. माझं असं वैयक्तिक मत आहे. मी जे निवेदनाचे वर्कशॉप्स घेतो त्यामध्येही सांगायचा प्रयत्न करतो. निवेदक हा कार्यक्रमातल्या धाग्यासारखा असावा. म्हणजे कसा, गजऱ्यातला धागा जसा असतो तसा. धागा जास्त दिसायला लागला तर त्या गजऱ्याचं सौंदर्य काय राहील ना, फुलच दिसली पाहिजे. पण या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा असा तो निवेदक असतो. तोच जर जास्त दिसायला लागला, एखाद्या कार्यक्रमात त्या गायिका आणि इतर कार्यक्रमातले आर्टिस्ट सोडून निवेदकच पाल्लाळ लावून बोलतोय, लखलख त्या झुमरासारख्या स्वर, म्हणजे अशा, अरे गाणं ऐकायला आलोय आम्ही, थोडंसं बोल ना, हरकत नाही. किंवा थोडक्यात हे करून दे की अमुक अमुक आत्माराम परब यांचं चरित्र तुम्हाला माहिती नाही, आत्माराम म्हणजे ते बोलणारे 2 मिनिटं, तू 15 मिनिटं बोलतोयस. तर हे तारतम्य असणं, या काही गोष्टी शिकत गेलो. त्यामुळे मला असं कधी त्याचं वाईट वाटलं नाही की मला त्यासाठी पुरस्कार मिळाले नाही. पण असे आयुष्यात इतके क्षण मिळाले, सध्या पुरस्कारच आहे, हेच पुरस्कार आहेत. म्हणजे मला असं अदरवाईज माझ्यामध्ये असं कुठलं टॅलेंट आहे किंवा मी असं आयुष्यात काय केलंय की आशाताईंनी 2 तास माझ्या शेजारी बसून मनसोक्त गप्पा माराव्यात, ज्याला कदाचित थोडेसे पर्सनल म्हणता येतील, इंटिमेट म्हणता येतील असे प्रश्न मी त्यांना विचारू शकलो. तर ज्याला आपण म्हणतो वयानं माझ्यामध्ये ती पात्रता नाही, अनुभवानं त्यांच्या नखाची पण सर नाही, पण एवढं असताना एक निवेदक, एक उत्तम संवाद साधणारा माणूस, ही पात्रता असल्यामुळे कदाचित मला तिथे बसायची संधी मिळाली असावी आणि मला फार आनंद वाटतो. मी स्वतःला फार भाग्यशाली समजतो. म्हणजे मी आतापर्यंत कमवलेल्या अनेक पुरस्कारांमध्ये आणि याच्यामध्ये सगळं बाजूला, आणि आपल्यासारखे प्रेक्षक असतील जे खरंच रसिक जाणकार आहेत, माझे आई बाबा असतील, यांना सगळ्यात आनंद या गोष्टींचा होतो की अरे तू अशोकजींना भेटलास, अशोक सराफांना भेटलास, अशोक पत्कींना भेटलास, सचिनजींनी तुला स्वतःहून येऊन हे केली, मिठी मारली, तुला आशाताई स्वतःहून ओळखतात. या फार मोठ्या गोष्टीत असं मला वाटतं, कारण मी अत्यंत साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेलो आहे. त्यामुळे सचिनजींचा उल्लेख केलास तर तोही अनुभव सांगावा. सचिन ते पेडगावकरांच्या आत्मचरित्राचा निवेदनाचे कार्यक्रम म्हणून सचिनजींचा मला एकदा फोन आला. ते हाच माझा मार्ग या नावानं त्यांचं आत्मचरित्र तेव्हा येणार होतं आणि त्यांनी मला हक्कानं सांगितलं की मला तू हवायस, तू निवेदन करणार, मी आणि पुष्कर श्रोत्री. तर त्यामध्ये 2 भाग होते. स्टेजवरचं पुष्कर करत होता आणि प्रेक्षकांमधलं मी करावं अशी त्यांची अपेक्षा होती. की बोलता बोलता काही उल्लेख आला, कोणाला बोलायचं, अरे विवेकजी इथे बसलेत, पटकन त्यांना माईक दिला, बोललो. तर मी थोडासा हिरमुसलो. मला असं आलं एवढा मोठा सोहळा आहे ना, तर मला जरा सेकंडरी निवेदन मिळालं म्हणून मी आपलं हा ठीक आहे जाऊ दे सचिनजींसाठी करूया असं म्हणून मी गेलो. आणि नंतर मला लक्षात आलं कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी की पाहुणे कोण येणार आहेत, मला कोणाशी संवाद साधायचा आहे. कारण पुष्कर श्रोत्रीने तिथून अनाऊन्स केल्यानंतर या व्यक्ती ज्यांची नावं घेतली जाणार आहेत यांना मी जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहे. तर ही नावं मी 3च सांगतो, आय थिंक त्याच्यातच सगळं आलं. सचिन तेंडुलकर भारतरत्न, त्यांच्या शेजारी सोनू निगम आणि त्यांच्या शेजारी बच्चन साहेब. तर मला असं झालं आपण किती करंट आहे, काय विचार करत होतो आपण. तर आत्ता जसे आपण पहिल्या रांगेमध्ये बसलेले आहात तसं सचिनजी बोलत असताना इकडून असा उल्लेख झाला की सचिनजी खूप लहान असताना त्यांचे वडील वारले आणि कसं सचिनजींनी संपूर्ण जबाबदारी घेतली.
त्यांच्या आईसाहेबांशी मला बोलायचं होतं. तर आत्ता विवेक तुम्ही बसलेले आहात ना, DK बसलेत तिथे त्यांच्या आई, तुम्ही बसलाय तिथे सचिनजी आणि तुम्ही बसलाय तिथे बच्चन साहेब आणि मी असा गुडघ्यावर बसून त्यांना मी माईक देणार. इथे कोण असावेत? हे बच्चन साहेब होते. तर एक छान बेज कलरची शाल नेसून आलेले होते, जी अशी हाताला माझ्या लागत होती आणि त्यांचे ते अनुभव सांगत होते आई, त्यामुळे मी आपला पूर्ण वेळ इकडे आणि मध्येच मी आपलं बरं आपलं एक असतं ना, की एखादं खूप त्या छान बोलत होत्या, की कसं सचिन लहान होता, ते खरं कळतं वय नाही, त्याच्यामध्ये तो अमुक. तर आत्ता कसं आपण हो ना, बरोबर नाही गं, हो ना. एक आपली नजरानजर असते ना, तसं मी बच्चनजींबरोबर केलं आणि त्यांनी पण रिस्पॉन्स दिला त्याला. तर त्यांच्या त्या चष्म्याच्या काचांमधून त्या सुरकुत्या आणि मी असा बापरे! बरं ती शाल हाताला लागतेय तर मी माझा हात काढतच नव्हतो. मी अजूनही सांगतो मला परफ्यूमचं फार वेड आहे त्यामुळे ते वास लक्षात राहतात काही. चंदनाचा एक काहीतरी सुंदर परफ्यूम मारला होता त्यांनी. त्याचा असा एक वास येत होता आणि खरं सांगतो एक मोह मी टाळला जो खरं करायला हवा होता असं मला वाटतं. आता हे बसलेत ना बच्चनजी, मी असा आहे ना, आता उठताना कुठल्याही माणसाला आधार लागतोच ना हो. तर मला असं वाटलं की असा हात देऊन उठावं, पण म्हणलं नको बाबा ते बच्चनजी आहेत. सो असे फार महत्त्वाचे प्रसंग माझ्या आयुष्यात आले निवेदनामुळे. कदाचित ज्याला आपण ओरेटरी स्किल्स म्हणतो, तुमची बोलण्याची कला. त्यामुळेच मी तिथे होतो. अदरवाईज माझ्यामध्ये असं कुठलंच कर्तृत्व नाही, की या एवढ्या मोठ्या व्यक्ती इन्क्लुडिंग सचिनजी, एकाच ऑडिटोरियममध्ये आणि आपण त्याच हवेमध्ये श्वास घेतोय. मग ही फार मोठी गोष्ट आहे. आता विवेकजी आपल्याला कल्पना असेल आमचे मित्र आहेत भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे अत्यंत जिवलग मित्र. त्यामुळे आम्हाला फार हेवा वाटतो त्यांचा. एक त्यांचा फोटो बघून तर आम्हाला इतकं वाईट वाटलं होतं. एका बाजूला हात होता सचिन यांच्या खांद्यावर, सचिन तेंडुलकर आणि 2 भारतरत्न होते ना प्रेममध्ये, की राजसाहेब होते. लता दीदींबरोबरही होता आणि सचिन बरोबर पण होता सचिन तेंडुलकर. त्यांच्याबरोबर राजसाहेबही होते आणि अरे बापरे! आम्हाला असं झालं, की अरे एकाच फ्रेममध्ये 2-2 भारतरत्न म्हणजे जरा अतिच झालं. पण याला भाग्य लागतं. त्यामुळे मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. रेखा बायकोची यासाठी सांगत नाहीये मी. आता बच्चनजींपर्यंत तुम्ही कौतुकाने ऐकलं. एकंदर वयोगट बघता रेखाजींचे चाहते इथे माझ्याहून जास्त असतील. झालं असं, मराठी तारका नावाचा एक कार्यक्रम त्याचं मी निवेदन करायचो. तर त्यामध्ये त्यांनी साक्षात रेखाजींना बोलवलं होतं. आता झालं असं, कार्यक्रमाच्या शेवटी ज्या अभिनेत्री ज्यांनी परफॉर्म केलं होतं त्याच्यामध्ये, त्यांना रेखाजींच्या हस्ते एक मेमेंटो होता आणि त्यांनी त्या इतक्या प्रेमानं वागवतात. त्यांनी ती साडी पण त्यांना प्रत्येकीला पैठणी दिली आणि प्रत्येकीला जवळ घेऊन त्यांच्या गालावर एक पप्पी दिली. तर मला नाही वाटत त्या मुलींनी 3 दिवस मेकअप काढला असेल. तर आता झालं काय? त्यांनी त्यांच्यापासून सुरुवात केली. अशा 12 मुलींना त्यांनी गालावर पप्पी दिली. अत्यंत प्रेमानं, सगळ्यांना अंजारून गोंजारून आणि ते लिपस्टिक पुसट होत असल्याचं पण आम्हाला दिसत होतं. आणि इथे पोडियमवर मी आणि अमेवा आम्ही दोघं जण निवेदन करत होतो. आता निवेदकातला उत्स्फूर्तपणा लपत नाही. तर मी त्यांचं सगळं ते चालू होतं. आम्ही असे हताश बघत होतो. आणि मी एकच वाक्य म्हणालो. मी म्हणालो, की "रेखा जी मुझे कहना था." "हाँ, हाँ, बोलिए." "मुझे पहली बार जिंदगी में बहुत बुरा लग रहा है कि मैं मर्द हूँ." तर त्यांना 1 सेकंद लागला कळायला आणि नंतर म्हटलं, "अच्छा, क्यों?" मी म्हटलं, "नहीं, इनको जो बहुमान मिल रहा है, इनको जो सम्मान मिल रहा है, शायद मुझे भी मिलता. आइए, आप भी आइए." आमचे हातपाय गार पडले. तर आम्हीकडे मी असं पाहिलं म्हणजे खरंच बोलत आहेत का आपल्याला, की आपलं उगीच म्हणतायत? तर मी आइए, आइए. आम्ही स्टेजच्या मध्यभागी गेलो आणि आता आपण एखाद्या माणसाचा ज्याला म्हणतो, की डिग्निटी काय असते? का बरं ती मोठी आहेत माणसं? रेखाजी सुद्धा. त्यांनी मला बोलवलं. दोघांनी बोलवलं. "आप यहाँ खड़े रहिए, आप यहाँ खड़े रहिए." आम्ही एका बाजूला, मी आणि आम्ही असे अपराध्यासारखे, की आता या काय करणार? आणि त्या एक वाक्य म्हणाल्या, "मैं आपके भी गाल पे पप्पी दूंगी, लेकिन पहले आप मेरे पैर छुओगे ताकि आप मेरे बेटे बन जाओगे, फिर मैं आपको पप्पी." क्या बात है! हे फ्रॅक्शन ऑफ सेकंदात सुचणं इथे मला नाही वाटत हजरजबाबीपणा आहे. हे मुळात तुमच्या नेचरमध्ये असावं लागतं.
आम्ही त्यांच्या पाया पडलो. त्यांनी आम्हाला प्रेमानं जवळ घेतलं आणि गालावर पप्पी दिली. माझ्या घरी तो अजूनही फोटो आहे. त्यामुळे बाबांचे त्यांच्या वयाचे मित्र येतात तेव्हा ते हे काय असं त्यांचं आजही होतं, म्हणून जरा टाळत होतं. पण ठीक आहे, आता काय तुम्ही थोडे जेलस झालात. पण किती छान गोष्ट आहे ना. त्यामुळे मला असं वाटतं, की याच्याहून मोठं कुठलीही ट्रॉफी किंवा कुठलाही मॉनिटरी आनंद नाही असू शकत. तुझ्या निवेदक म्हणून तू अनेक अनेक मला वाटतं महाराष्ट्रातला आज नंबर 1 निवेदक तू आहेसच. त्यात काही वाद नाही. पण तुला असं अचानक मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम किंवा शासकीय किंवा गव्हर्नमेंटशी रिलेटेड जे कार्यक्रम असतात, तुला अचानक आमंत्रण येतं आणि तुला जावंच लागतं किंवा काहीतरी अरेंज करायला लागतं. ही कसरत कशी सांभाळतोस तू? नाही, हॉनेस्टली मी एक सांगू का? मला म्हणजे आपल्यामध्ये कोणी राजकारणाशी संबंधित असतील तर माहिती नाही. अनेकांना राजकारणाचा तिटकारा असतो, तसा मलाही होता. तिटकारा म्हणजे शक्यतो यांच्याशी मैत्री पण नको आणि दुश्मनी पण नको, असं एक सूत्र आपलं मध्यमवर्गीयांचं असतं. तसं माझंही होतं. थोड्याफार प्रमाणात आत्तापर्यंत होतं. पण एकदा तुम्ही कला क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि म्हणजे हे माझं कौतुक म्हणून नाही, पण असं होतं की त्या पक्षांना त्या गोष्टींसाठी कलाकारांची गरज लागतेच. उदाहरणार्थ राजसाहेब स्वतः मोठे कलाकार आहेत. ते कलाकारांना तेवढंच सन्मानानं बोलवतात. शिंदेसाहेब कलाकारांचा फार मान ठेवतात. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी एक प्रथा सुरू केली. ती म्हणजे गणपतीला वर्षा बंगल्यावर सगळ्या कलाकारांना आम्हाला दर्शनासाठी बोलवायचे. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी इतक्या मानानं आपल्याला बोलवलंय आणि त्या यादीमध्ये आपलं नाव आहे. याच्याहून मोठा बहुमान काय असू शकतो? मग मी त्याच्यामध्ये पक्ष बघत नाही किंवा कोण बरोबर कोण नाही, हे अनेकांची मतं वेगवेगळी असू शकतात आणि मी कुठल्याही पक्षाचा पुरस्कर्ता नाहीये, जाहीरपणे तरी. माझं वैयक्तिक मत मी वैयक्तिकरित्या देतो. पण असं होतं, की सुरुवातीला मी म्हणून ते अनेक कार्यक्रम टाळले, की नको. मला इनफॅक्ट सांस्कृतिक क्षेत्राची धुरा सांभाळण्यासाठी तू येतोस का? असं पण एका पक्षाने विचारलं होतं, की तू त्यांचा काय म्हणतात चित्रपट सेना वगैरे प्रकारातला. तर मी अर्थात तो माझा पिंड नाही म्हणून मी त्यांना नाही म्हणालो. पण सुरुवातीला मला फार दडपण यायचं, की राजकीय कार्यक्रम 2 प्रकारचे असतात. एक तर त्यांचे जाहीर मेळावे, त्यांचा कौतुक सोहळा आणि दुसरे म्हणजे राजकीय प्रोटोकॉल असलेले कार्यक्रम, ज्याच्यामध्ये शासकीय प्रोटोकॉल असतात. तर शासकीय प्रोटोकॉलच्या कार्यक्रमांना मी मुख्यमंत्र्यांना रिप्रेझेंट करतोय और त्या कार्यक्रमाचं निवेदन करतोय. पक्षाचा कार्यक्रम मी सुरुवातीला जरा टाळायचो. मग माझ्या असं लक्षात आलं, की ते फार चांगल्या मनाने ते आपल्याचसारखी माणसं आहेत. त्यांचे एक मतप्रवाह आहे, त्यांची एक विचारसरणी आहे. भले मी त्यांच्या मंचावर मी माझंच काम करणार आहे. त्याचा अर्थ असा होत नाही, की मी त्या पक्षाचा आहे आणि कोणाला वाटलं तर मी काही करूही शकत नाही त्याचं. पण तू म्हणतोस तसं करावं लागतं असं अजिबात होत नाही. म्हणजे आत्ता तरी मला जे अनुभव आलेले आहेत, सगळे राजकारणी पल्शन नाही. नाही, अजिबात नाही. इतकं आदरानं बोलवतात. मी बोलवल्यामुळे यायलाच पाहिजे असं. नाही, कधीच नाही. मला आत्तापर्यंत म्हणजे शिंदे साहेबांचे मी सगळ्यात जास्त कार्यक्रम म्हणजे लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला पुण्यामध्ये, त्यानंतर रायगडला त्याचं निवेदन मी केलं. आत्ता दसरा मेळावा झाला शिवसेनेचा, त्याचं निवेदन मी केलं. मधले अनेक कार्यक्रम केले. आता अंबरनाथला नाट्यगृहाचं उद्घाटन झालं. त्याचं निवेदनही मीच होतो. खूप कार्यक्रम केले. पण मला एक लक्षात आलं, ते मला बोलवतात, ती काही माझी त्यांच्याप्रती असलेली लॉयल्टी म्हणून नाही. मी एक कलाकार म्हणून त्यांना आवडतो आणि ते माझा आदर करतात म्हणून बोलवतात. मी निवेदन बरं करतो म्हणून बोलवतात. 2-3 वेळेला असंही झालंय, की मला शक्य नव्हतं. मी त्यांना सांगितलं, "मी नाहीये. आता यायला अवेलेबल नाही माझी तारीख." "अरे बघ ना यार, तू असलं तर." साहेबांनी स्वतः सांगितलंय. मला असं मी त्यांना रिक्वेस्ट करा. म्हणजे मी प्रयत्न केला, पण नाही शक्य होते. बरोबर, हरकत नाही. मी कळवतो साहेबांना. इतपत झालंय. इनफॅक्ट आत्ता अंबरनाथच्या नाट्यगृहाचं जेव्हा ओपनिंग होतं, तेव्हा मला खरंच छान वाटलं. दिवस होता दिवाळीचा दुसरा, जो भाकड दिवस होता. 19 तारीख होती काहीतरी. 18 तारखेला आय थिंक बलिप्रतिपदा की धनत्रयोदशी होती. आमचा दरवर्षीचा शिरस्ता असा असतो, की मी, सुखदा, आमच्या सासूबाई आम्ही नाशिकला जातो दिवाळी करायला आणि मी त्यामुळे दिवाळी पहाट, पाडवा पहाट असे कुठलेही कार्यक्रम घेऊ शकत नाही, घेत नाही. कारण दिवाळीचे तेवढेच दिवस मला सुट्टीचे मिळतात, तर आम्ही घरी असतो. तर मला 19 तारीख विचारल्यानंतर मी त्यांना म्हणलं, "अहो मी दिवाळी आहे ना, मी नाशिकला असेन." "अरे नाही, 19ला काही नाहीये, तर तुझं मॅनेज करू तर त्यांनी लिटरली मला रिक्वेस्ट केली, की आणि हा माझा मोठेपणा म्हणून नाही सांगत आहे, त्यांचा मोठेपणा आहे, की दे ट्रीट यू लाइक एन आर्टिस्ट. इनफॅक्ट त्या कार्यक्रमामध्ये शिंदे साहेबांबद्दल पक्षानुसार प्रत्येकांची वेगळी मतं असतील. मी जे पाहिलं ते सांगतोय. पहिला सत्कार प्रोटोकॉलनुसार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचा, कारण त्या स्टेजवर तेच सगळ्यात सिनियर होते. रँक वाईज. मी अनाउन्स केलं, माननीय शिंदे साहेबांचा सत्कार त्या नगर परिषदेचे जे COO आहेत त्यांनी करावा. आता हा प्रोटोकॉल आहे की नाही. ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ घेऊन गेले. शिंदे साहेबांनी त्यांच्या हातातून ते काढून घेतलं. अशोक सराफांचा आधी सत्कार केला.
कारण ते म्हणाले यांच्याहून मोठे कोण आहेत आमच्यात स्टेजवर, वयाने अनुभवानं सगळ्यात मोठे आहेत. तर त्यामुळे मला आत्ताचं राजकारण जितकं मी बघतो, प्रत्येक पक्षातले मुख्य नेते हे कलाकारांचा प्रचंड आदर करणार आहेत. शरद पवार साहेबांबद्दल आपण सगळेच जाणतो. स्वतः शिंदे साहेब आहेत, राज साहेब तर सगळ्यांना माहितीच आहेत. उद्धव साहेबांचा पण आपल्याला कल्पना असेल तर उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यांचाही कार्यक्रम मीच केला होता. आदित्य जेव्हा मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी एक पदभार सांभाळला होता, त्यांच्या पक्षाचं पण बरंच काम केलं. तर मला असं वाटतं ते कलाकार म्हणून खूप आदरानं ट्रीट करतात आणि त्यामुळे तसं कधीच कंपल्शन असं नसतं. प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणजे. हां, मला असं वाटलं की जबरदस्ती बोलवतात की नाही, नाही. आतापर्यंत तू कौटुंबिक प्रकारच्या भूमिका साकारलेस सगळ्या टीव्ही. गॅरी कौटुंबिक होती असं तुझं म्हणजे कौटुंबिकच होतं ना ते. हे सगळं कुटुंब लबडेबाज असला तरी कौटुंबिकच होता. पण आत्ता सध्याचे जे काम तू करतोयस, चला हवं येऊ द्या, ते थोडंसं त्याचा बाज जो आहे तो विनोदी आहे. तो आतापर्यंत तू विनोदी बाज असलेली कुठल्याच भूमिका किंवा सूत्रसंचालन केलेलं नव्हतं. आता हा अनुभव कसा आहे विनोदी बाजाचा? ऑनेस्टली कार्यक्रम जरी विनोदी असला ना तरी माझा बाज विनोदी नाहीये. म्हणजे तुम्ही जर नीट पाहिलं थोडंसं मध्ये हजरजबाबीपणा. बरोबर आहे, कारण ते करावंच लागणार. कारण लोक म्हणजे हे कसं झालं की तुम्ही चला हवा येऊ दे बघायला जाताय आणि तिथे आम्ही आयुष्याच्या तत्वज्ञानाविषयी सांगतो, तर तुम्ही त्यासाठी तो कार्यक्रम बघत नाही ना, त्यासाठी तुम्ही दुसरा कुठला बघाल. तर त्यामुळे ज्याला आपण आजकाल म्हणतो रोस्टिंग हा प्रकार आहे. म्हणजे एखाद्याचा एक माइल्ड सहन होईल इतपत अपमान करणे आणि त्याच्यातून निर्माण होणारा विनोद, हे पुलंपासून आपण पाहिलेलं आहे की अनेक त्यांच्या कार्यक्रमांमध्ये बटाट्याची चाळमध्ये जेव्हा स्वतः हे करायचे, तसा हा प्रकार आहे. आणि अल्टिमेटली माझं काम निवेदक म्हणून असलं तरी माझी सगळ्यात मोठी कसरत ही असते की हे जे एक से बडकर एक धुरंधर आहेत कॉमेडीचे, कुशल बद्रिके ठाण्याचाच आहे, अर्थात आमच्या याच्यामध्ये भाऊ कदम आणि निलेश साबळे नाही आहेत, पण श्रेया, प्रियदर्शन जाधव, गौरव मोरे, भारत गणेशपुरे हे इतके ताकदीचे आहेत आणि 10 वर्ष ज्यांनी शो केलाय, तिथे माझ्यासारख्या नवख्या माणसानं येणं हे त्यांनी मला सामावून घेणं आहे खरं तर. पण तरीसुद्धा त्यांच्या तोडीस तोड असायला, त्यांचे अपमान करायला स्क्रिप्टनुसार, वैयक्तिक काही नाही, हे करायला थोडंसं प्रयत्न पडतात निश्चितच. तो माझा बाज नसला तरी मी प्रयत्न करतो. आणि खरं सांगायचं तर आपण हे ऐकून असाल, कॉमेडी इज दी मोस्ट डिफिकल्ट जॉनर ऑफ ॲक्टिंग. कारण मी आत्ता कितीही अंगविक्षेप करून तुम्हाला दाखवले तरी तुम्ही हसालच असं नाही, पण एक विनोदी वाक्य बोललो, काहीतरी तिरकस बोललो, ज्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो उपहासात्मक बोललो, तर तुम्हाला निश्चित हसू येईल. त्यासाठी मला प्रयत्न नाही करावे लागणार. तर हवा येऊ द्यामध्ये आमचा हा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न आहे. आधी निलेश साबळे जेव्हा होता, निलेश स्वतः उत्तम मिमिक्री आर्टिस्ट आहे. त्याला तुम्ही तरडेंची मिमिक्री करताना, मकरंद देशपांडेंची मिमिक्री करताना, इनफॅक्ट त्यांनी ही कॅरेक्टर्स इन्व्हेंट केली आहेत. यापूर्वी यांची मिमिक्री कधी केल्याची तुम्ही पाहिली नसेल. म्हणजे आज प्रवीण तरडेंची जी मिमिक्री करतात ती लोक निलेश साबळेंची मिमिक्री करतात प्रवीण तरडेंची. कळलं ना? कारण प्रवीण तरडेंची मिमिक्री कोणीच पाहिली नाही. तुम्हाला मी म्हटलं शाहरुखची मिमिक्री करा, केलं की तुम्हाला शाहरुख कळतो, किंवा केलं की सुनील शेट्टी लक्षात येतो. प्रवीण तरडेची मिमिक्री पहिल्यांदा निलेश साबळेने केली, तर त्याला तो बाज अंगवळणी होता, त्याची ती कन्सेप्ट होती. पण माझा बाज वेगळा आहे, माझं पिंड वेगळं आहे, त्यामुळे मी उगीच ते करण्याचा प्रयत्न केला नाही. आणि झी मराठीचे पण खरंच मनापासून आभार की त्यांनी मला ते करायला भरीच पाडलं नाही. ते म्हणाले तू ज्या पद्धतीने तुला वाटतंय तसंच कर. अल्टिमेटली निवेदक हे कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातला दुवा असतो. त्यामुळेच त्यांना असं वाटतंय की अरे याच्याशी संवाद साधत आम्ही मज्जा आली आम्हाला कार्यक्रम बघताना, तर तेवढंसं पुरेसं आहे. त्यात आत्ताच्या कार्यक्रमाचं स्वरूप जर तुम्ही पाहिलं असेल तर आमची ती तगडी चाळ आहे. तगडी चाळ. आधीचा फॉर्मॅट बदलला, तोही तुम्ही पाहिला असेल. त्या तगड्या चाळीमध्ये मी पाहुणे बोलवले आणि या पाहुण्यांना त्रास द्यायला चाळीतली लोक येत आहेत. आता ही सगळी वेडसर लोक आहेत, तर त्यांच्यापासून यांचा बचाव करणारा मी एक जरा सेन्सिबल माणूस, असं ते कॅरेक्टर आहे माझं. तर त्यामुळे अनेकदा असं होतं ना की तुम्ही काय बडबड तर करता, तिथे जाऊन गप्पाच तर मारायच्या असतात, पण त्याच्यामागे खूप मोठा थॉट असतो. एव्हरीथिंग इज स्क्रिप्टेड. उत्स्फूर्तपणे अनेक गोष्टी आम्ही करतो, पण त्यांच्या टायमिंगला मॅच करायला मला परिश्रम घ्यावे लागतातच खूपच. खूप बोलतोय का? खूप राहिलेत का प्रश्न आत? नाही, 2 भागात करायचं आहे. झालं नाही, आपण दुसऱ्या भागात करूया नक्की परत एकदा. तुला अनेकदा आपण एकत्र प्रवास केलाय, त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र प्रवास केला तेव्हा माझं काम फोटोग्राफर म्हणून असतं. कारण लोक येतात आणि फोटो काढा आणि सरळ हातात देतात कॅमेरा, फोटो काढा म्हणून.
म्हणजे काय रिक्वेस्ट वगैरे काय करत नाही. अनेकदा तर मी मास्क लावून बसलेलं असताना एअर होस्टेसनी पण ओळखलं आणि तिने पण येऊन मग फोटो काढून घेतला. सो याचा कधी-कधी कंटाळा येतो, की ते हवंसं वाटतं. कंटाळा किंवा त्रास येतो का हा प्रश्न नेहमी विचारला जातो. पण मी त्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघतो. ज्यावेळेला मी 2010 किंवा माझ्या करिअरची सुरुवात असेल, तेव्हा अभिनेता म्हणून काम करायला सुरुवात केल्यानंतर कुठल्याही नवोदित अभिनेत्याची पहिली इच्छा काय असते? माझे मोठाले होर्डिंग लागावेत. लोकांनी माझ्या सह्या घ्याव्यात. मी कुठेही गेलो तरी माझ्यामागे लोकांचा, प्रेक्षकांचा लोंढा असावा. आणि आता जर ते घडतंय, तर मी का बरं करंटेपणा करू? खरं सांगायचं तर आज इथे बसलेल्या अनेकांपैकी कदाचित काही लोकांना मी फार माहिती नसेन. कदाचित काही लोकांनी माझी मालिका फार पाहिली नसेल. पण आज मी जे संवाद साधतोय इथे बाहेर जाताना 2 मिनिटं त्यांच्याशी बोललो, कोणाला फोटो दिला, त्यांची एखादी इच्छा पूर्ण केली. "अरे वाह! तुमचं नाव काय?" तर हे आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहू शकतं. कारण माझ्यासाठी ही रोजची गोष्ट असली तरी त्या व्यक्तीसाठी ती पहिल्यांदा आयुष्यात घडलेली गोष्ट आहे. उदाहरणार्थ मला मोहन जोशी भेटले होते नाशिकच्या एका कार्यक्रमाला आणि तेव्हा काही फोटोसाठी कॅमेरे मोबाईल फोनमध्ये नसायचे. तर मी सहीसाठी एक वही घेऊन गेलो. मला तुमची सही मिळेल का? आणि मी असा बारक्या मुलगा शाळेतला, त्यांनी "ये इकडे बाळा, काय नाव तुझं?" "अभिजित." "आडनाव?" "अवघड दिसतंय." "वाह! वाह! काय करतोस?" "शाब्बास, खूप मोठा हो." हे मला आज तागायत लक्षात आहे. त्यामुळे मला उलट असं वाटतं, की मी न दिलेलं एक स्माईल, मी न दिलेला एक सेल्फी, हा माझा एक प्रेक्षक गमावतोय. अर्थात सगळ्यांचीच इच्छा मी पूर्ण नाही करू शकत, पण तरीसुद्धा मी त्याचा त्रास करून घेत नाही. माझ्यापेक्षा मला नेहमी जाणवतं, माझ्यापेक्षा माझ्या बरोबरच्या लोकांना तो त्रास जास्त होतो. उदाहरणार्थ एकदा सुखदा आणि आम्ही सासूबाईंबरोबर एका मॉलमध्ये गेलो होतो आणि काही नाही, आम्हाला नॉर्मल काहीतरी शॉपिंग करायची होती म्हणून गेलो. तर इतकी गर्दी जमा झाली, तर सुखदा घाबरून सिक्युरिटीला बोलवायला गेली. तर तिला कुठे सापडेनात, कारण तेच फोटो काढत होते माझ्याबरोबर. तर याचा मोठेपणा वाटण्यापेक्षा मला असं वाटतं, मी कायम खूप कृतज्ञ असतो आणि मी खरंच मनापासून उगीच उत्तर द्यायचंय म्हणून नाही सांगत आणि तूही पाहिलंच ते. म्हणजे मी अनेकदा माझे मॅनेजर आणि माझ्या बरोबरचे जे असतात ते मला खेचून बाहेर काढतात. "सर तुम्ही नाहीच म्हणत नाही." म्हटलं, "नको ना, एखाद्याचं मन तोडणं मला बरोबर वाटत नाही." अर्थात प्रॅक्टिकली शक्य होतच असंही नाही आणि अत्यंत वियर्ड पण माणसं भेटतात. टॉयलेटमध्ये सुद्धा भेटल्यानंतर, "अरे इकडे कुठे?" तर तुम्ही जे करायला आलाय तेच करायला आलोय इथे. मग तर आता तिथे एक सेल्फी म्हटलं, "अहो नको, म्हणजे आपण काढूया, पण मागे तेच काम करणारे इतरही येतील, तर आपण बाहेर जाऊन काढूया." तर असं तारतम्य नसणारी लेहमध्ये आम्ही एकदा अनुभव घेतला होता. एक आजी आल्या आणि याचा हात धरला, फोटो काढायचा. बरं पुढे पण सांगतात, की काय मला काही तसं काही विशेष नाही. माझ्या मुलीला तू आवडतोस. म्हणजे ते सरळ तोंडावरच सांगतात. नाही, हे तरी फार सौम्य झालं. कालचा अनुभव आहे. काल माझी आता तुझेच मी गीत गाताय नावाची जी मालिका होती प्रवाहावर, त्यातली माझी सहअभिनेत्री तेजस्विनी लोणारी, तिची काल एंगेजमेंट झाली. तर एंगेजमेंट त्या सेंट रेजिसच्या हॉलमध्ये होती. खूप गर्दी होती आणि सगळे मी, सिद्धार्थ जाधव, सुखदा, पूजा सावंत आमच्याबरोबर फोटो काढत होते. तर एकांनी व्हिडिओ कॉल चालू ठेवला होता बरं का. आता हा अभिजित आहे. हा उभा आहे असं समजा. "हां, हॅलो, बघ ना, हॅलो, हां, हे बघ, हॅलो." तर मी 4 फोटो काढतोय बरं का. "हे पाहिलं का? हे बघ ना." तर आता तो फोन इतका जवळ असल्याने मला तिकडचा आवाज पण ऐकू येत होता. तर त्या बाईंनी आता अचानक घरी व्हिडिओ कॉल लावून कुणीतरी दाखवतोय एवढ्या गर्दीमध्ये आणि तो फोन हलतोय, नेटवर्क नाही. तर त्यांनी विचारलं, "कोण आहे?" तर त्याचे नाव नाही माहिती, पण बघ ना. तर तर असं होतं अहो, इतकं तोंडावर म्हणजे तर आता त्याचीही सवय झाली आहे. नाशिकला याहू नावाचं रेस्टॉरंट आहे, कोणी नाशिकचे असतील तर. आम्ही जेवायला गेलो होतो फॅमिली बरोबर. तर मला फार सवय हात स्वच्छ असावेत. सॉरी आहेत ना 2 मिनिटं? हां, हां. तर हात धुवून फिंगर बोलने मी जेवायला बसलो. आम्ही सगळे खात होतो. तर एक फॅमिली निघाली. "हां, काय उभं राहा, काढा फोटो काढा." तर मी म्हटलं, "हॅलो, हॅलो, नमस्कार." "हां, चला फोटो काढा ना 2 मिनिटं." म्हणलं, "अहो, जरा जेवतोय आम्ही. तर आमचं जेवण झाल्यावर काढूया का?" "आमचं झालं, निघालो आम्ही. आता नाशिक रोडला राहतो ना, आम्हाला जायला वेळ लागेल ना." तर म्हणलं, "पण जेवतोय तर ते बरं नाही वाटत जरा." "बरं ठीक आहे, चला काय हरकत नाही, हात तर मिळवा." तुम्ही म्हणला, "अहो खरकटे आहात." "आम्हाला चालतं हो." तर माझा तो दाल खिचडीचा हात त्यांनी हातात घेऊन बरबटून शेक हँड केला. तर असंही होतं, त्याला काही टाळू शकत नाही. पण मला असं वाटतं, की जितकं शक्य होईल तेवढं मी जे प्रेक्षक मला बघतात, जे प्रेक्षक मला बघण्यासाठी टाटा स्कायचं भाडं भरतात,
जे प्रेक्षक मला बघण्यासाठी तिकीट काढून थिएटरमध्ये येतात, जे प्रेक्षक मला ऐकण्यासाठी भर पावसात छटपूजेच्या दिवशी मी उशिरा येऊनही वाट बघतात, त्यांच्यासाठी 2 सेकंद काढणं ही काही फार मोठी गोष्ट नाही असं मला वाटतं. आपण आता आवडलं असतं सगळ्यांना, पण वेळेच्या मर्यादा आहेतच. तुझ्याशी तुझ्या अनेक काही गोष्टी पॉडकास्ट बघताना तू एक वाक्य खूप वेळा बोलतोस की एक चांगला कलाकार असणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढा चांगला माणूस असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि ते आम्ही अनुभवलंय. या लोकांनी पण नक्कीच अनुभवलं असेल. सो तू असाच राहावा, डाऊन टू अर्थ, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. कारण याच्या पुढे तुला बऱ्याच अजून काही काही गोष्टी करायच्या आहेत, तेव्हा आम्हाला नक्की सांगायला आवडेल की अभिजित आमचा मित्र आहे. सो पुढच्या आयुष्यात तुला असेच अनेक मानसन्मान मिळावेत, अनेक तुला तुझ्या यशाची जी काय भरारी आहे ती अशीच पुढे अशीच चालू राहू दे अखंड, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आपला आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात. माझं कर्तृत्व सांगावं इतकं काही नाहीये. मी ज्या काही गप्पा मारल्या त्या तुम्ही इतक्या मन लावून, एक जण उठला नव्हता. मला फार त्याचं आश्चर्य वाटलं आणि छान वाटलं. सो थँक्यू सो मच. खूप गंमत म्हणजे ह्याच्यासारखा महाराष्ट्रातला बेस्ट निवेदक त्याच्यासमोर मला जबाबदारी दिली. माझे हातपाय इथे माझे पाय लटपडत होते, पण तरी पण मी प्रयत्न केला. आत्माराम परब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्वतः माझा खूप चांगला मित्र आहे आणि बाकी टुरिझममध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे. आपल्याला कल्पना असेलच. ज्यांना नसेल त्यांनी ईशा टूर्सला नक्की भेट द्या आणि एखादी ट्रिप काढा. प्रमोशनही झालं तेवढ्यात. आणि हां, मराठे ज्वेलर्सला पण आज एका सहप्रायोजकांचं नाव झाकलं नाही तर तेही घेतलं असतं मी, पण हरकत नाही. तर खरंच थँक्यू आत्मा, तुझ्यामुळे त्या गप्पा रंगल्या पण आणि खूप मजा आली. थँक्स लॉट. जोरदार टाळ्या.